नमः सिद्धिभ्यः। ओम नमः सिद्धिभ्यः। ओम नमः सिद्धिभ्यः। पूजाति पूजयतिभिः सुवन्द्यम् संसार गंभीर समुद्र सेतुं ध्याने कनिष्ठं गरिमा गरिष्ठम् आचार्यवर्यं प्रणमामि नित्यम्। श्री शांति सागरं प्रणमामि नित्यम्। श्री विद्यासागरं प्रणमामि नित्यम्। श्री सन्मति सागरं प्रणमामि नित्यम्। जोग चोईसो भगवान की, दिवादे मूल नायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभा भगवान की, सिद्धांत शास्त्र की 20वीं सदी के प्रथमाचार्य चतुर्पति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की, प्रातस्मन्य शांत मूर्ति वासरत्नाकर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की, मम दीक्षा गुरु युवा स्मारक कांति रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की, परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की, उत्तम त्याग धर्म की, अहिंसा में विश्व धर्म की, समस्त मुनि संघ की जय। भव्य जी हो, आचार्य भगवान ग्रंथामध्ये त्याग धर्माचं चिंतन करत असताना वेगवेगळ्या परिभाषेच्या माध्यमातून आचार्य भगवंतांनी त्यागाची परिभाषा आपल्या समोर ठेवलेली आहे। कारण की आज सकाळच्या भागामध्ये उत्तम त्याग धर्माचं पूजन केल्यानंतर आज दुपारच्या भागामध्ये आपण त्यागाविषयी चिंतन करण्यासाठी इथे उपस्थित आहात। की आचार्य भगवंतांनी सांगितलेले आहे त्यज्यतीति इति त्याग, की जे निचूरूपानं सोडलं जाते त्याला आचार्य भगवंतांनी त्याग म्हटलेलं आहे। परंतु एका अपेक्षेकृत करताना आचार्य भगवंतांनी हे सांगितलेलं आहे, त्यागाची ज्यावेळी परिसीमा आम्ही बघणार आहे, त्याग ज्यावेळी मुख्य रूपाने बघणार आहे त्यावेळी पुढे सगळ्या गोष्टी उद्घाटित होणार आहे। परंतु आता तर आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही गोष्टी सोडणार आहे त्याला आचार्य भगवंतांनी त्याग म्हटलेला आहे। परंतु त्यागाच्या बाबतीत दोन अपेक्षा समोर येतात, की एक द्रव्य आणि दुसरं भाव। द्रव्याची जर अपेक्षा त्यागाच्या अपेक्षेने बघितली तर आचार्य भगवंतांनी दानाची परिसीमा सांगितलेली आहे, की जर त्याग करायचा असेल तर आपल्याजवळ असलेले जे द्रव्य आहे त्या द्रव्याला दुसऱ्याला देऊन टाकणे याला निश्चितरूपाने त्याग म्हणजेच दान म्हणलेलं आहे। हे निश्चितरूपाने द्रव्याच्या अपेक्षेने म्हणलेलं आहे। परंतु भावाच्या अपेक्षेने जेव्हा बघितलं जाते त्यावेळी अंतरंगामध्ये जी वाईट परिणिती आहेत त्या वाईट परिणितींचा त्याग करणे याला निश्चितरूपाने त्याग म्हणलेला आहे। आज बरेच जीव या सगळ्या गोष्टींचं चिंतन मनन करत नाहीत जीवनामध्ये। आम्ही या सगळ्या गोष्टींचं चिंतन मनन जीवनामध्ये करणं आवश्यक आहे। त्यावेळी बऱ्याच गोष्टी समोर येतील, बऱ्याच गोष्टींचं चिंतन मनन आम्ही करू शकेल। आम्ही या सगळ्या गोष्टींना आमच्या जीवनासमोर घेणं आवश्यक आहे। कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी आचार्य भगवान जयसेन महाराजांनी प्रवचन सारजी या ग्रंथाची तात्पर्य वृत्ती नावाची टीका लिहिली, त्या टीकामध्ये आचार्य भगवंतांनी
त्यागाची व्याख्या सांगत असताना एक श्लोक दिलेला आहे की आचार्य भगवान जयसेन स्वामीजी तात्पर्य वृत्ती या टीकेमध्ये नाही म्हणतात की खरोखर त्याग काय आहे. तर आचार्य भगवंतांनी सांगितले निज शुद्धात्म परिग्रहम कृत्वा बाह्याभ्यंतर परिग्रह निवृत्ती त्याग. अतिशय सुंदर रीतीने सांगितले की आमच्या निज शुद्धात्माला ग्रहण करून अंतरंगाला ग्रहण करून बाह्य आणि अंतरंग परिग्रहापासून निवृत्त होणे याला त्याग म्हणलेला आहे. आता इथं येणार आहे ओरिजिनल त्यागाची जी अपेक्षा आहे ती इथे आल्या. अंतरंग आणि बहिरंगाचा ज्यावेळी त्याग होणार आहे म्हणजे 24 प्रकारच्या परिग्रहांचा त्याग होणार आहे त्यावेळी खरं निश्चितपणे त्याग होणार आहे. म्हणजे खरा त्याग कोणाचा असेल तर दिगंबर मुनींचाच फक्त खरा त्याग असतो. हे आचार्य भगवान जयसेन स्वामीजींना प्रवचन सारखी तात्पर्य वृत्तीच्या टीकेमध्ये म्हणायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, एका अपेक्षेने हे बी बरोबर आहे, दुसरी अपेक्षा बी बघणं आवश्यक आहे. कारण की मी सांगितले वेगवेगळ्या आचार्यांनी वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत आणि त्या सगळ्या पर्यायांना आपण बघून पुढे जाणं आवश्यक आहे. अंतरंग बहिरंग परिग्रहाचा त्याग करणे ही तर निश्चितपणे त्याग वृत्ती आहेच, परंतु यामध्ये ज्या वेगने 2 प्रकारचे भेद होतात की मुनी आणि श्रावक, हे 2 भेद ज्यावेळी समोर येणार आहेत त्यावेळी गृहस्थांसाठी दान ही वृत्ती आलेली आहे आणि गृहस्थ आणि मुनींसाठी त्याग ही वृत्ती आलेली आहे. या दोन्ही गोष्टींचं विशेष रूपाने आम्ही चिंतन मनन करणं आवश्यक आहे. जोपर्यंत या विशेष गोष्टींचं चिंतन मनन आम्ही आमच्या जीवनामध्ये करणार नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी कधीही आमच्या जीवनात येणार नाहीत. एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी आम्ही चिंतन आणि मननात आणणं आवश्यक आहे. कारण की खरोखर कोण जर या पृथ्वी तलावर त्यागी असेल की त्यागाची उच्च परिसीमा ज्यांनी गाठलेली आहे त्याला त्यागी म्हणतात. तर जर खरोखर कोण असेल तर एक उदाहरण आचार्य सन्मत सागर महाराज कायम सांगायचे की रामकृष्ण परमहंस नावाचे एक संत होते, हिंदू संत. आणि ज्यावेळी ते विदेशामध्ये गेले त्यामुळे विदेशामध्ये गेल्यानंतर त्यांनी फक्त लंगोट्याने एक दुपट्टा घालायचे. त्या अवस्थेमध्ये बघितल्यानंतर तुम्ही कोण हा प्रश्न पहिल्या विदेशातल्या लोकांनी विचारल्यानंतर ते म्हणले मी राम. राम म्हटल्यानंतर वरून खालून ते त्यांना बघायला लागले. त्यावेळी वरून खालून बघताना नाही ते रामकृष्ण परमहंस म्हणतात की आम्ही या गोष्टीचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. त्यांनी एक शब्द काढला होता, एक तन की लंगोटी बादशाह होने में बाधक है. एक तन की लंगोटी बादशाह होने में बाधक है वरना पूरा बादशाह होता. मग त्या विदेशी लोकांना हे शब्द काय कळले नाही की या शरीरावर जी लंगोटी आहे ती बादशाह होण्यामध्ये बाधक आहे. मग त्यावेळी विदेशी लोकांनी विचारले की खरा बादशाह कोण आहे. त्यावेळी रामकृष्ण परमहंस या संतांनी सांगितलं होतं जर खरा बादशाह तुम्हाला जर बघायचा असेल तर भारत देशामध्ये जावा आणि जे जैन साधू आहेत त्या जैन साधूंच्याकडे बघा. खरा पृथ्वी तलावर कोण बादशाह असेल तर तो जैन दिगंबर संतच या पृथ्वी तलावर खरा बादशाह आहे. हे उत्तर होतं रामकृष्ण परमहंसांचं. म्हणजे जर त्यागाची परिसीमा ज्यावेळी ओलांडली जाते आणि त्याग पराचकोटीचा त्याग ज्यावेळी स्वीकारला जातो तेव्हा निश्चितपणे कुठला असेल तर दिगंबरत्व स्वीकारणे हा पराकोटीचा त्याग आहे. ही गोष्ट लक्षात. म्हणून आचार्य भगवान जयसेन स्वामीजींनी सांगितलं की शुद्धात्माला प्राप्त करण्यासाठी शुद्धात्माला प्राप्त करून किंवा शुद्धात्माचा जवळ जाऊन अंतरंग आणि बहिरंगाचा परिग्रहाचा त्याग करणे म्हणजे खरं त्याग आहे हे आचार्य भगवंतांनी म्हटलेलं आहे. आम्ही याचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. आम्ही बऱ्याच गोष्टी बघतोय परंतु एका ठिकाणी आचार्य भगवंतांनी पूज्यपाद स्वामीजींनी सरवार सिद्धीच्या 9व्या अध्यायाच्या 6व्या गाथेमध्ये त्याची टीका लिहित असताना आचार्य भगवंत पूज्यपाद स्वामीजी सरवार सिद्धीजी नावाचा ग्रंथ आहे त्यामध्ये आचार्य भगवंतांनी ज्यावेळी हे सांगत असताना त्यागाची व्याख्या सांगितली संयतस्य योग्यम ज्ञानादी दानम त्यागा. त्याग कशाला म्हणलेला आहे की संयत जे आहेत ते योग्य ज्ञान आदी दान करतात त्यालाच आचार्य भगवंतांनी त्याग म्हणलेला आहे.
म्हणजे रत्नत्रयाचं दान करणे हे त्याग आहे. काय म्हणाले बघा ना, रत्नत्रयाचं दान करणे ही सगळ्यात मोठा त्याग आहे. पृथ्वी तलावर आता जर तुमच्या अपेक्षेने नाही दिगंबर मुनींच्या अपेक्षेने जर त्यागाची परिभाषा घ्यायची झाली तर रत्नत्रयाचं दान करणे सगळ्यात मोठं त्याग आहे. म्हणजे कोण व्यक्ती जर रत्नत्रय धारण करत नसेल तर त्याला धारण करायला लावायचं, हे दान देणे सगळ्यात मोठं दान आहे म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितले. पूज्यपाद स्वामीजी म्हणतात, एक पूर्वाचार्यांच्या कोटीतील एक प्रखंड विद्वान व्यक्ती आचार्य भगवान पूज्यपाद स्वामीजी, की त्यांच्या बाबतीत सुद्धा म्हणले जाते की निश्चितरूपानं ते सुद्धा विधेय क्षेत्रामध्ये जाऊन सिमंदरादी स्वामींचं दर्शन घेऊन आले होते असं त्यांच्या बाबतीत म्हटले. एक कुंद आचार्यांच्या बाबतीत म्हटले जाते. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन म्हणून जीवनामध्ये जेवढं कराल तेवढं निश्चितपणे कमीच आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीला आम्ही बघणं आवश्यक आहे. कारण की बघा, आम्ही या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तरच आम्हाला कळणार आहे की काय काय गोष्टी काय काय झालेत आणि काय गोष्टी काय झाल्या, याचं चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून त्यागाचं ज्यावेळी आम्ही काय काय बघणार आहे त्यावेळी सगळ्या गोष्टी आहेत की नाही ते सगळ्या गोष्टी आम्हाला लक्ष देणार आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी ज्यावेळी निश्चितरूपानं बघेल त्यावेळी बघणं आवश्यक आहे. मग पहिली श्रावकांची अवस्था बघत असताना त्यागाच्या अपेक्षेमध्ये दान ही येणार आहे. मग दानाच्या अपेक्षेने जर बघितलं गेलं त्यावेळी निश्चितपणे 4 प्रकारची दानांची महती पुढे येणार आहे. एक आहारदान, औषधी दान, ज्ञानदान आणि अभयदान. किती झाले? 4 झाले. एक आहारदान, औषधी दान, अभयदान आणि ज्ञानदान, ही 4 व्यवस्था आपल्या समोर येतात. परंतु पंडित आशाधरजी यांनी सागर धर्मामृत या ग्रंथामध्ये पात्रदत्ती दान एक नावाचं दान सांगितले. त्यालाच आपल्या भाषेमध्ये करुणदान म्हटलं जाते. आजपर्यंत निश्चितपणे आचार्य भगवंतांची जी आचार्य भगवंतांनी लिहिलेले ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये ह्या 4 दानांचं कथन आलेलं आहे. फक्त काही आचार्यांनी बदलून फक्त त्या दानाचा समावेश त्या दानाचा समावेश करून फक्त पर्यंत 4 ही दानं नाही प्रत्येक ठिकाणी मिळतातच. फक्त एकमेव पंडित आचार्यजी असे आहेत की सागर धर्मामृत या ग्रंथामध्ये त्यांनी पात्रदत्ती दान म्हणजे निश्चितपणे करुणा नावाचं दान, म्हणजे रस्त्यावर फिरणारे जे भिकारी किंवा गरीब लोक आहेत, जे अपंग आहेत, जे अपाहिज आहेत, त्यांच्यावर करुणा करून, त्यांच्यावर दया करून, त्यांच्यावर वात्सल्य दाखवून त्यांना दान देणे, याला करुणा दानामध्ये घेतलेलं आहे. बाकीच्या आचार्य भगवंतांनी पहिला दानाची भेद करत असताना पहिला 4 भेद केले आहेत. आणि दानदाता जो आहे तो दान निश्चितपणे देऊ शकतो. ते बी नाही निश्चितपणे कुठल्या पात्रांना द्यायचे, त्यात उत्तम, मध्यम आणि जगन्य हे 3 पात्र सांगितले. त्या पात्रांनाच दान द्यायचं आहे. ते उत्कृष्ट, मध्यम आणि जगन्य या कोटीमध्ये ते असं आचार्य भगवान म्हणतात. त्यामध्ये उत्कृष्ट जगन्य निश्चितपणे पात्र कोणतं असेल ज्याला दान द्यायचं आहे त्यामध्ये दिगंबर मुनी हे उत्कृष्ट पात्रामध्ये येतात. दिगंबर मुनीच फक्त उत्कृष्ट पात्रामध्ये येतात. मध्यम पात्रामध्ये कोण येणार असेल तर ऐलक, शुल्लक, शुल्लिका, आरिका हे सगळे जे आहेत ते मध्यम पात्रामध्ये येणार आहेत. आणि जगन्य पात्रामध्ये कोण येणार असेल, आणि प्रतिमाधारी बी येतात थोडा मध्यमध्ये, आणि जगन्य पात्रामध्ये कोण येत असेल तर सम्यक दृष्टी श्रावक हा जगन्य पात्रामध्ये. याच्या व्यतिरिक्त आचार्य भगवंतांनी कुणालाही दान द्यायचं अशी गोष्ट कुठल्याही ग्रंथामध्ये वंचन आलेलं नाही. फक्त एक करुणादानाचं नाव देऊन पंडित आचार्यांनी सागर धर्मामृत या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, उत्कृष्ट, मध्यम आणि जगन्य या दानामध्ये आम्हाला जर समावेश करायचा असेल तर या पात्रांनाच दान करणं आवश्यक आहे. त्याच वेळी या आम्ही कोटीमध्ये येऊ शकतोय. मग उत्कृष्ट त्यामध्ये पुण्याची प्राप्ती, या सगळ्या गोष्टी आम्हाला प्राप्त होत जातील. आम्ही एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टींचं निश्चितपणे आम्ही चिंतन करणार आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, दानाला सोपर उपकार म्हणलेला आहे. दानाला सोपर उपकार का म्हणलेला आहे? ते स्वतःवर बी उपकार करणार आहे आणि परावर बी उपकार करणार आहे, म्हणून त्याला सोपर उपकार म्हणलेला आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, दान वस्तू रूपामध्ये कोणाला जर दिलं आम्ही किंवा पैसे जे काही आहे त्याच्या रूपामध्ये दिलं
तर त्याच्यामुळे आमच्या ममत्व नाही कमी होणार आहे, म्हणून त्याला निश्चितरूपानं सोपर उपकारी म्हणलेलं आहे. त्याच्या पुढे जाऊन निश्चितरूपानं ज्यावेळी की नाही आम्ही ते देतोय त्यावेळी आमच्या निश्चितरूपानं अभिष्ट सिद्धी प्राप्त होण्यासाठी ते परिणाम आहेत, ते परिणाम प्राप्त होतात, म्हणून त्याला नुसार सोपर उपकारी म्हणलेलं आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन आचार्य भगवंतांनी सांगितलेलं आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. तिसरी गोष्ट कोणती असेल, आमच्या अंतरंगातील जर काही जे वाईट गोष्टी आहेत त्यांचा आम्ही त्याग केला आणि निश्चितरूपाने ते काढून टाकलं तर आमच्या कल्याणासाठी ती कारणीभूत होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे त्याग दान या दोन्ही गोष्टी ज्या ज्या प्रमाणात आम्ही बघता येईल तेवढ्या प्रमाणात बघणं आवश्यक आहे. कारण की एक सगळ्यात महत्वाची गोष्ट नाही, हिंदू शास्त्र एक आहे त्याला उपनिषद म्हणतात. त्या उपनिषदामध्ये की नाही एक उदाहरण आलेलं आहे की दान किती महत्वाचं आहे. हे उदाहरण त्या हिंदू पुराणामध्ये उपनिषद नावाचं हिंदू पुराण आहे त्यामध्ये आलेलं आहे की त्यामध्ये ज्यावेळी देव मनुष्य आणि असुर यांनी घोर ज्यावेळी तप केलं होतं, ते तप केल्यानंतर त्यांना निश्चितरूपानं ती तपस्या केली म्हणून की नाही निश्चितरूपानं त्यांना ब्रह्मा प्रसन्न झाले आणि ब्रह्माने सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ते वर मागा मी देतो. आता तिघांनी सुद्धा एकच वर मागितला. तिघांनी एकच वर काय मागितला की असं काहीतरी आम्हाला दान द्या, त्याच्यामुळे आम्हाला जे मनात का नाही भविष्यात प्राप्त करायचं ते प्राप्त व्हावं, असं दान आम्हाला द्या, असं तिघांनी बी मागितलं. आता ब्रह्माने विचार केला की काय यांना देता येईल. विचार केला आणि त्यांनी सांगितलं द द द द द म्हटल्यानंतर तिघांना बी द द वाटून दिलं. त्यामध्ये देव मनुष्य आणि असुर या तिघांना दे द द द हे तिन्ही शब्द वाटले. आता तुम्ही सांगायचं आहे की या गोष्टीतनं तुम्हाला काय घ्यायला मिळेल आणि तुम्ही काय घेणार आहे आणि तुम्ही काय करणार आहे. मी तर तुम्हाला द्यायचं ते दिलंय. एक एक शब्द सांगून की नाही ब्रह्मा बाजूला झाले. परंतु ज्यावेळी या तिघांनी विचार केला, ज्यावेळी देव विचार करू लागले की आम्ही कायमस्वरूपी भोगात असतोय, सगळ्या सुखाची साधना आम्हाला देवगतीमध्ये निर्माण होतात, त्यामुळे आम्हाला काय जर आवश्यक असेल तर दमन इंद्रियांचं दमन करणं आवश्यक आहे, त्यामुळे आम्हाला ते द्यावं असं ब्रह्मा पुढं नाही त्यांनी मागणी केली. त्यानंतर निश्चित रूपानं दुसऱ्या नंबरला कोण असतील मनुष्य, त्यांनी विचार केला की आम्ही कायमस्वरूपी सगळ्या गोष्टीत परिग्रहामध्ये लिप्त आहे, आम्हाला काय आवश्यक असेल तर दान द मधून निघतंय दमन दान, त्यांनी सांगितलं आम्हाला दान हे मिळावं. आणि तिसरे जे असुर होते त्या असुरांनी विचार केला की आमच्यासाठी काय आवश्यक आहे, तर त्यांनी विचार केला आम्ही कायम हिंसेमध्ये असुर प्रवृत्त असतोय, त्यामुळे आमच्यासाठी आवश्यक असेल तर दया. त्यावेळी पण ब्रह्मानं घोषणा केली की या पूर्ण पृथ्वी तलावर नाही सगळ्या ठिकाणी घोषणा केली की निश्चित रूपानं हे तीन दमन दान आणि दया हे तीन लोकांसाठी देव मनुष्य आणि असुरांसाठी सगळ्यात आवश्यक बाबी आहेत. आणि याच्यामुळं जर या गोष्टी तुम्ही केला तर याच्यामुळं तुम्हाला जे निहित आहे ते भविष्यात मिळणार आहे म्हणून घोषणा केली. मनुष्यांना जर काय मिळवायचं असेल सगळं तुम्हाला शेवटचं सगळं काय मिळवायचं असेल, काय मिळवणार ते मिळवा. मी काय मिळवायचं ते सांगितलं नाही. काय मिळवायचं ते मिळवायचं असेल तर तुमच्यासाठी काय सगळ्यात आवश्यक आहे दान, देवांसाठी काय आवश्यक आहे दमन, आणि असुरांसाठी काय आवश्यक आहे तर असुरांसाठी आवश्यक आहे दया. मनुष्यासाठी दान सांगितलंय. त्यामुळे आम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, दान एवढं महत्वाचं आहे. आज आम्ही याचे चिंतन आणि मनन जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, परंतु दानाच्या बाबतीत जर निश्चितपणे आम्ही चिंतन केलं, लई मोठी महिमा दानाची निश्चितपणे आपण लक्षात येईल. परंतु या गोष्टींचं आम्ही चिंतन करत नाही. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, कुठं मुख्यता आहे आणि कुठं गौणता ही लक्षात येणं आवश्यक आहे. आम्ही जर हे समजून घेतलं नाही जीवनात तो व्यक्ती शून्य आहे. काय म्हटलं मी, मुख्य आणि गौण गोष्टीला जो जाणत नाही तो जीवनामध्ये शून्य आहे, मला हे सांगायचं आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे निश्चित रूपानं नाही जो भुकेला व्यक्ती आहे त्याच्यासाठी भोजन मुख्य आहे. काय म्हटलो मी, जो भुकेला व्यक्ती आहे त्याच्यासाठी भोजन मुख्य आहे, परंतु ज्याचं पोट भरलेलं आहे त्याच्यासाठी भोजन गौण आहे.
काय म्हटलं मी? लक्षात आलं सगळ्यांच्या? मुख्य आणि गौण काय आहे हे सांगाले. जो भुकेला व्यक्ती आहे त्यासाठी भोजन मुख्य आहे, आणि जो कोणी पोट भरलेला व्यक्ती आहे त्याच्यासाठी भोजन गौण आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. कारण की एक रोगी व्यक्तीसाठी औषधी मुख्य आहे आणि निरोगी व्यक्तीसाठी औषधी गौण आहे. हे चिंतन आम्ही करणं आवश्यक आहे. जो भय, ज्याने भीती खाल्लेली आहे त्या व्यक्तीसाठी की नाही निश्चितरूपानं अभय हे मुख्य आहे, आणि जो व्यक्ती निर्भय आहे त्याला कुठलीच भीती नाही त्या व्यक्तीसाठी की नाही भय सुद्धा की नाही गौण आहे. कुठेही जायला सांगा, काही करायला सांगा, निश्चित रूपाने चिंतन करणं आवश्यक. त्याच्या पुढे जाऊन जो मूर्ख व्यक्ती आहे त्याच्यासाठी ज्ञान किंवा शास्त्र हे मुख्य आहे, आणि जो शहाणा व्यक्ती आहे त्याच्यासाठी ज्ञान आणि शास्त्र हे गौण आहे. तसंच मनुष्य जीवनामध्ये निश्चित रूपानं जो व्यक्ती भोगी आहे त्याच्यासाठी मुख्य काय असेल तर दान मुख्य आहे, आणि त्या जो निश्चित रूपानं भोगी नाही त्याच्यासाठी त्याग मुख्य आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे श्रावकांसाठी काय मुख्य आहे? दान. त्यागींसाठी काय मुख्य आहे? त्याग. हे चिंतन करायला पाहिजे आम्ही. याचं चिंतन आजपर्यंत कधीच केलं नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, एक व्यक्ती आज षोडशकरण पर्व सुद्धा आम्ही ओवाळले, दशलक्षण महापर्व सुद्धा आम्ही करले, आज उत्तम त्याग विषयी आम्ही चिंतन करले. परंतु एक व्यक्ती हरिवंश पुराण या ग्रंथामध्ये एक पात्र असे येते ज्याला जैनांचं महाभारत म्हटलं जाते. त्यामध्ये श्रीकृष्ण नावाचं एक पात्र येते की निश्चित रूपानं याचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. सम्यक्त्व कौमुदी नावाचा एक ग्रंथ आहे. सम्यक्त्व कौमुदी नावाच्या ग्रंथामध्ये आचार्य भगवंतांनी स्पष्ट सांगितले की श्रीकृष्णाला का नाही तीर्थंकर प्रवृत्तीचा बंध झालाय असं सांगितलं जाते. ती सम्यक्त्व कौमुदी या ग्रंथामध्ये सांगितले कशामुळे श्रीकृष्णाला नाही निश्चित रूपानं तीर्थंकर प्रकृतीचा बंध झालाय याचा उलगडा करताना सम्यक्त्व कौमुदी नावाच्या ग्रंथामध्ये आचार्य भगवंतांनी उलगडा केलेला आहे की मुनी महाराजांना औषध दान दिल्यामुळं निश्चित रूपानं तीर्थंकर प्रकृतीचा बंध श्रीकृष्णाला झालेला ही गोष्ट लक्षात घ्या. दानाची महिमा एवढी आहे, डायरेक्ट तीर्थंकर प्रकृतीचा बंध सुद्धा होऊ शकतोय. भोगभूमी तर मिळू शकतंय, जीवनात काय लागलेलं सुख भोगाचे साहित्य आहे ते सगळं मिळू शकतंय, आणि त्याच्या पुढे जाऊन परंपरेनं मोक्ष सुद्धा मिळू शकतोय. एवढी दानाची महिमा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. त्यामुळं आम्ही एक या गोष्टीचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. कारण की या सगळ्या गोष्टी जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच निश्चित रूपानं या सगळ्या गोष्टींचं चिंतन आम्ही करणं आवश्यक आहे. कारण की सगळ्या गोष्टी आम्ही जीवनामध्ये कधी चिंतनात आणत नाही, आणि सगळ्या गोष्टींचं चिंतन मनन कधी आम्ही करत नाही. जेवढ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टींचं चिंतन मनन करता येईल तेवढं करणं आवश्यक आहे. कारण की मी तर कायमस्वरूपी म्हणतोय माझ्या शैलीमध्ये, जो दिया जाता है वो दान है, जो दिया जाता है वो दान है, और जो किया जाता है वो त्याग है. जो दिया जाता है वो दान है, और जो किया जाता है वो त्याग है. आम्ही त्याग करतोय आणि देतोय काय? दान देतोय. ही गोष्ट महत्वाची आहे. जीवनामध्ये या दोन गोष्टींना मुख्य ठेवून आम्ही जर आमचं जीवन चरित्र जर चालवत गेलो तर जीवनामध्ये सगळ्या गोष्टींना, सगळ्या निश्चित रूपानं मुख्य गोष्टींना आम्ही प्राप्त करू शकतो. एवढी उपलब्धी आमच्याजवळ आहे. ती ताकद कोणी जर असेल तर उत्तम त्याग धर्म आम्हाला ती ताकद देतोय. ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. त्यामुळं आज बघा, वेळ आली की सोडायची नाही. गिजोनवाल्यांचं निश्चित रूपानं पहिलं अभिनंदन गिजोनवाल्यांनीच करून घ्यायचं. कारण की वेळ आल्यावर गिजोनवाले सोडत नाही. मी आता बघायला 4 महिन्यात चांगलं आहे. जेवढी कुणाला आपल्या शक्तीनुसार संधी घावल तेवढे सोडून झाल्यात. कारण की आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळ्या गोष्टीमध्ये मी इन्व्हॉल्व असतोय, आणि बऱ्याच आता जवळजवळ 1.5-2 महिने झाले या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहे. त्यावेळी बघतोय मी ह्यांनी सगळेजण मिळवले. जेवढं मिळवता येईल, जेवढं देता येईल तेवढं द्यायला लागल्यात, आणि जेवढं निश्चितपणे करता येईल तेवढं करायला. म्हणून मी म्हणलो जो दिया जाता है वो दान है, और जो किया जाता है वो त्याग है. म्हणजे दान बी करल्यात आणि त्याग बी करल्यात. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये आपली शक्ती न लपवता या क्रिया करणे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, दान किती बी द्या, परंतु त्या दानाबरोबर जर जीवनामध्ये वाईट गोष्टींचा त्याग नसेल तर ते दान सुद्धा व्यर्थ आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. काय म्हटलो मी? ऐकला?
जीवनामध्ये किती दान दिला त्या दानाबरोबर जर त्याग जीवनामध्ये नसेल तर ते दान बी व्यर्थ आहे, हे मला सांगायचं आहे. आम्ही जीवनामध्ये दान देत असताना नाही, जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी त्याग सुद्धा करणं आवश्यक आहे, करणं सुद्धा आवश्यक आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. त्यामुळं बघा, आणि जी वेळ असते त्या वेळेत जर केली नाही तर काय होणार नाही हो. एकदा जर हातातनं वेळ निघून गेली काही नाही. मी कायमस्वरूपी आचार्य सन्मत सागर महाराजांच्या 2 गोष्टी सांगतोय की सन्मत सागर महाराज कायम 2 गोष्टी सांगायची. त्यातली एक गोष्ट अशी आहे की एक निचूरपणा भिकारी होता, भिकारी, आणि एक राजा होता. ही गोष्ट कायम आचार्य महाराज सांगायची, किती महत्वाची आहे. आणि तो भिकारी काय करायचं माहिती काय, नगरामध्ये जायचं आणि 4-5 घरं भीक मागायची आणि त्या भीक मधून काय काय येणार त्याच्यातून आपलं घर चालवायचं, एवढं काम करायचं. परंतु एक दिवस नगरामध्ये गेल्यानंतर तो भीक मागायला गेल्यानंतर कोणतीही भीक त्या नाही भिकाऱ्याला मिळाली नाही. तो चेहरा पाडून होता, कारण की मला भीक मिळाली नाही, माझ्या परिवाराचं काय होणार, माझं काय होणार, माझी पोरं बाळ काय खाणार, माझी पत्नी काय खाणार, या चिंतनामध्ये होता. तो भिकारी फक्त त्यावेळीच नाही भोजनाची चिंता करत होता. आजची भिकारी लय मोठे, पिढ्या पिढ्यांचे विचार करत बसतात. माझा पोरगा बसून खायला पाहिजे, माझी पोरगी बसून पाहिजे, माझे 4 पिढ्या बसून खाले, बसून नाही झोपून खातात. आम्ही या गोष्टीचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. त्यामुळे एक गोष्ट तो भिकारी एकाच फक्त त्या समयाला काय होणार आहे याचं चिंतन करत होता. तो भिकारी असून सुद्धा तो एका रस्त्याच्या कडेनं घराकडे ती रिकामी झोळी घेऊन जात होता. त्याच्या मनामध्ये चिंतन होतं की माझ्या पोराबाळांचं आणि माझं स्वतःचं काय होणार आहे, भुकेचं काय करायचं, कारण की आज मला कोणतीही भीक मिळाली नाही. त्याच वेळी काय होते मध्ये रस्त्याच्या दुसऱ्या कडेने एक दुसरा भिकारी येत होता. तो भिकारी येत असताना तो भिकारी जरा आनंदात होता, त्याला भीक जास्त मिळाली. तो भिकारी या भिकाऱ्याकडे बघतोय, त्यावेळी या भिकाऱ्याकडे बघितल्यानंतर तो भिकारी म्हणते बहुतेक याला भीक मिळाली नाही, याचा चेहरा पडलाय. तो भिकारी पळत पळत पलीकडे रस्त्यात जातोय आणि आपल्या झोळीतीकडे एक मूठ तांदूळ त्याच्या झोळीमध्ये टाकतोय. असं तो भिकारी जास्त आनंद झाला, चेहरा फुलला बघा. कारण की आजच्या दिवसाचा पोटाचा प्रश्न आम्ही पोटाचा नाही पेटीचा प्रश्न बघतोय. पोट लगी भरू शकते, पेटी कुणाची भरत. किती जगातले लोक आज प्रयत्न करून देत, कुणाची पेटी भरणार नाही, पोट भरेल. चिंतन करा. त्यामुळं पोट भरण्याचा प्रयत्न करा, पेटी भरण्याचा प्रयत्न करू नका. पेटी कधीच भरणार तुम्हीच म्हणणार नाही, मी कशाला म्हणणार नाही. चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं. त्यामुळे कधी पेटी भरणार नाही, पोट भरेल. त्यामुळे पोट भरण्याचा प्रयत्न करा. जो संतोष आहे, जो समाधानी आहे, जो निचूरपणा कुठल्याही वृत्तीला निचूरपणा संपरिणाम ठेवून आहे, तो निचूरपणा कधीही पेटीची चिंता करणार नाही, तो पोटाची चिंता करणार नाही. शांतपणे आपला धर्म, ध्यान, स्वाध्याय आदी गोष्टी करत राहणार आहे. त्या भिकारी तो आनंद झाला, कारण की आजच्या दिवसाचा पोटाचा प्रश्न मिटला. आता काय झालं माहिती काय, थोडा वेळ तो चालत घराकडे जात असताना रस्त्याकडून जात होता. त्याच वेळी काय जिथे म्हणजे त्या भिकाऱ्याला पण आता समाधान झालं की आजच्या दिवसाचा पोटाचा प्रश्न मिटलाय. त्याच वेळी राजाचा रथ पुढे येत होता. आता हे बघितल्यानंतर तो भिकारी नाचायला चालू केला, कारण की जर राजाने मला दान दिलं तर आता मला निश्चितपणे एक दिवसाचं नाही तर बऱ्याच वर्षाचा नाही माझ्या पोटाचा प्रश्न मिटून जाईल. त्यावेळी काय होते माहिती काय, राजाचा रथ येतोय आणि ते भिकाऱ्याजवळ थांबतोय. थांबल्यानंतर त्या राजा रथातून खाली उतरतोय. आता भिकारी जास्त आनंद झाला, नाचत होता, कारण की मला दान राजाकडून मिळणार आहे. त्यावेळी काय होते, राजा जवळ येतोय, राजा भिकारी जवळ, राजाच काय करतोय म्हणजे भिकाऱ्याच्या चरणावर बसतोय आणि मला काहीतरी भीक दे म्हणतोय. आता भिकारी डोकं खाजवायलाय, ही काय भानगड झाली. राजाच भीक मागायला, आता भिकाऱ्यांचं काय होणार. आता राजानं मागितले म्हणले तर काय करायचं म्हणतोय, झोळीत हात घालतोय. जे मूठभरच तांदूळ होतं ते मूठभर तांदूळ घेतोय. तो विचार काय करतोय बघा, तो विचार करतोय जर सगळं तांदूळ दिले तर माझे नाही पोरं बाळ बायको मी काय करणार. निम्म टाकतोय, निम्म द्यायला काढतोय. परत आणि विचार काय करतोय माहिती काय, एवढं दिले तर सगळी आमची पोरं बाळ आणि की नाही मी बायको ते भागत नाही म्हणून आणि परत खाली टाकतोय. थोडं घेतोय आणि परत विचार करतोय एवढे बी दिलं तर नाही माझं घरचं कसं होणार, म्हणून काय करतोय त्यात 4च तांदूळ घेते हातात आणि ते 4 तांदूळ राजाच्या हातावर दान म्हणून देत. राजा अतिशय आनंदी झाला. राजा लगेच रथामध्ये बसला आणि तो निघून गेला. काय झालं ते सांगू काय,
ते पुढचं कथा जायच्या आधी नाही निम्म सांगून येतो. राजाला नाही जंगलामध्ये गेल्यानंतर एक अवधिज्ञानी मुनिराज भेटलेले आणि ज्यावेळी राजांना नमस्कार करून निवेदन केलं होतं की माझं काही गोष्टी आहेत ते सांगाव्या तुम्ही. या गोष्टी म्हणल्यानंतर निचुरबानं काय सांगायचं मुनिराजाने त्याने विचारलं होतं की माझ्या जीवनामध्ये माझं राज्य खाली खाली चाललंय, पैसा संपत्ती कमी व्हायले, या सगळ्या गोष्टी ते वाढण्यासाठी मी काय करावं. त्यावेळी मुनिराजाने सांगितलं तू नगरामध्ये गेल्यानंतर पहिला भिकारी तुला कोण भेटेल का नाही त्याच्याकडे जर भीक मागितलं आणि त्याने तुला भीक दिली तर तुझं राज्य 4 गुणित होणार आहे म्हणून सांगितलं होतं. म्हणून राजाने भीक मागितली. सगळे भिकारीच की हो या जगात. राजा असून दे, भिकारी असून दे, साधा माणूस असून दे, कोण कुठं भीक मागते. मी कायम म्हणतोय की भिकारी लोक रस्त्यावर भीक मागतात पोटासाठी आणि श्रीमंत लोक मंदिरात भीक मागतात पेटीसाठी. काय म्हणलो? ही भिकारी लोक रस्त्यावर पोटासाठी भीक मागतात परंतु निश्चितपणे श्रीमंत लोक नाही मंदिरमध्ये भीक मागतात ते पेटीसाठी. ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यावेळी आता तो गेला, राजा गेला निघून. इकडं भिकारी आपल्या परिवाराकडे गेला. घराच्या बाहेर एक पात्र उभा होता. कोण? बायको. झोळी लगे घेतली आणि झोळीतले जे काय धान्य होते ते घेऊन गेली. तिकडे भिकारी की नाही आपल्या झोपडीमध्ये तिथं कडेला बसायसाठी की नाही हातपाय धुतला आणि कडेला बसायला गेलाय तोपर्यंत नाही तिची बायको एवढ्या जोरजोरात वरडायला चालू केली त्या भिकाऱ्याची. सगळा दंगा झाला. आता काय झाले कोणास ठाऊक, मेली काय, अटॅक बिटॅक आला हिला, काय झालं म्हणून सगळी पळत तिकडं नाही ते जी भिकारी नाही ओरडत होते तिकडे गेले. त्यावेळी नाही भिकारी जवळ पळत गेल्यानंतर ती म्हणत्या मला सांगा तुमच्या संग काय काय घटना सांगितल्या, बाकीचं मी काय सांगणार नाही. काय झालं नाही, तुम्ही काय झालं ते सांगा पहिला. तो म्हणतोय माझ्या संग येताना अशी सगळी घटना घडल्या, ही सगळा घटनाक्रम सांगतोय. त्यावेळी लगेच ती भिकारीने काय म्हणते माहिती आहे, यातलं निम्म तांदूळ राजाला देऊन या जावा. पहिला म्हणते तो भिकारी म्हणते काय झालं सांग. अहो या तांदळातील 4 तांदूळ सोन्याचे झालेले आहेत. मग त्यावेळी ती म्हणत्या निम्मे तांदूळ तुम्ही नाही राजाला देऊन या जावा. त्यावेळी तो भिकारी म्हणते माझ्या हातातून वेळ निघून गेलेली आहे. ज्यावेळी माझ्या हातामध्ये वेळ होती दान द्यायची त्यावेळी जर मी निम्मे तांदूळ दान दिले असते तर सगळे तांदूळ माझे सोन्याचे झाले असते. निश्चित रूपानं मी त्यावेळी 4च तांदूळ दिले म्हणून 4 तांदूळ सोन्याचे झाले. तसं माणसांनी सुद्धा कधी पश्चाताप करता कामा नये. मी दान दिलो नाही, भविष्यात पश्चाताप होईल की मी दान दिलं नाही असं झालं. एक गोष्ट लक्षात घ्या, उलट जे दान देणार आहेत त्यांची अनुमोदना करा. दान देण्याला रोखण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे अंतराय कर्म बांधला जावा डबऱ्यात. उलट प्रोत्साहन करा. काय माणसं उगाच निश्चितपणे बघतोय मी, काही सवाल बिवाल चालू झाले, काय माणसं दुसऱ्यांना प्रोत्साहन करतात, फुकट बसून 40% पुण्य मिळवून जातात. आणि काय माणसं नाही त्यांच्या घरातले असतील त्यांच्या बाहेरचे असतील, हो धरू नका पाप बांधून घेतात. खरं सांगाले मी, कुणाचं काय सांगाल नाही बरं का. आमच्या यजमान इकडे बघायला माझ्याकडे लगे कुणाचं सांगाल नाही मी, सोडा कुणाचं सांगाल मी, फक्त मी कुणाचं काहीच सांगितलं नाही. मी रेग्युलर नाही जे विषय आता ह्या आजच्या उत्तम त्यागामध्ये आले तुम्ही सांगत चाललोय. एक गोष्ट आहे, माझ्या गोष्टी का नाही 4 महिन्यात ज्या गोष्टी सांगत होते सगळ्यांना आपाप उत्तर मिळते. सोडा मी कुणाचं काही बोललो नाही. पहिला ही गोष्ट लक्षात घ्या. आणि जरी असं वाटलं असलं तर मी त्या व्यक्तींची क्षमा मागतो, कारण की मी या गोष्टीनं बोललोच नाही. मी बोललोय ते निश्चितपणे खरोखर जी परिस्थिती आहे, जे विषय माझा चालू आहे त्या विषयानं अनुकूल बोललोय, कारण की ही गोष्ट खरोखर आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये चिंतन करणार, दुसऱ्या व्यक्तीला जरी प्रोत्साहित केले तरी आचार्य भगवंतांनी 40% नित्रवर त्यातलं पुण्य तो व्यक्ती कमवतोय. म्हणून आम्ही सारखं सांगतोय टाळ्या तर वाजवा. आत्ता नव कुठल्या व्यक्तीने दान दिलं, कुठल्या व्यक्तीने सवाल धरला, टाळ्या वाजवा. का? त्यातलं 10% पुण्य तर तुमच्या खात्यावर पडून दे म्हणून टाळ्या वाजवा, तरी टाळ्या वाजवत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. दानाची अवस्था, पुण्याची अवस्था कशी आहे. आमचे आचार्य महाराज एक हिशोब सांगायचे कायम, की पहिला ज्यावेळी देश स्वतंत्र व्हायच्या अधिक नाही, ज्यावेळी वेगवेगळे आंदोलन होते त्यावेळी नाही इंग्रज काय करायचे माहिती काय, भारत माता की जय, भारत माता की
जय किंवा वंदे मातरम म्हटल्यानंतर त्यांना जेलमध्ये घालायचे. परंतु ज्यांनी ज्यांनी स्वतंत्रतामध्ये नाही भाग घेतला त्यांनी नाही वंदे मातरम आणि भारत माता की जय म्हणायचं कधी सोडलं नाही. परंतु ज्यावेळी देश स्वतंत्र झाला ते निश्चितपणे जे कर्तव्य होतं त्यांनी पार पाडलं होतं. देश स्वतंत्र झाल्यानंतर आजपर्यंत स्वतंत्र झाल्यापर्यंत आजपर्यंत ज्यांनी भारत माता की जय आणि वंदे मातरम म्हटलं त्यांना पेन्शिल आहे. आजपर्यंत त्यांना पगार आहे. खरंच सांगाले होयच की होय होय म्हणले तो होयच. तर एक गोष्ट लक्षात घ्या, नुसता एक आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. जो व्यक्ती धर्मामध्ये अग्रेसर वाला जो दानामध्ये अग्रेसर आहे त्याची नुसतं अनुमोदना जरी आम्ही केले तर निश्चितपणे कायमस्वरूपी तुमच्या खात्यावर पेन्शन पडत राहणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. दानाची महिमा एवढी मोठी आहे हे मला सांगायचं म्हणून उदाहरण सांगितलं. कायमस्वरूपी जेवढ्या प्रमाणात आम्ही दुसऱ्यांना प्रोत्साहित करणार आहे निश्चितपणे तेवढ्या प्रमाणात तुमच्या कायमस्वरूपी निश्चितपणे. कारण की मी सकाळी बी सांगितलं होतं, कायम माझ्या वाक्यातून मी कायम म्हणतोय, हमारा धर्म कोई निरमा पाउडर नहीं जो पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. हमारा धर्म कोई निरमा पाउडर नहीं जो पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. हमारा धर्म तो LIC पॉलिसी तरह जो जीवन के साथ भी और जीवन के. ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. कारण की एकदा जर यात गुंतवला पैसे, आज बँकेत गुंतवत्यात, प्रॉपर्टीमध्ये गुंतवत्यात, वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवत्यात. एक गोष्ट लक्षात घ्या, त्या सगळ्या गोष्टी जर बघितला बँकेत गुंतवतात, बँका कुठं राहिल्यात आज, बँका बुडालेल्या आहेत. त्यामुळं कधी जाण्याची काही सांगता येत नाही. प्रॉपर्टीमध्ये गुंतवला कधी रेट वर खाली होतील किंवा तीच प्रॉपर्टी कधी रेड झोन मध्ये आणि ग्रीन झोन मध्ये येईल, काढून घेईल सरकार, काय सांगता येत नाही. इथनं पुढे सांगवले आणि चालू आहे की आता नवीन आले की ते कायदा रेड झोन आणि ग्रीन झोन. ते कुठलं ग्रीन झोन म्हटलं कधी रेड झोन मध्ये जाते, रेड झोन मधलं कधी ग्रीन झोन मध्ये, ते काय सांगता येत नाही. त्यामुळे कुठली जमीन कधी कुठं जाईल काय सांगता येत नाही. त्यामुळे त्यात बी भरोसा नाही. दुसरा जवळ ठेवला ते बी धोका आहे. कोण चोर येऊन लुटून नेला तर ते बी घोळच आहे. पुरून ठेवला, सांगितलंय सन्मत महाराज सांगायचे, पुरून ठेवला की जो पुरून ठेवते त्याला पुरल्यावर ती वर येते. त्यामुळे त्याची बी फक्त एकच तुमच्याकडे पर्याय आहे, दान. एक नुसता दान केला तर त्याच्या 10 पटीने तुम्हाला मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन म्हणून आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या ज्यावेळी आम्ही चिंतन करेल त्या त्यावेळी निश्चितपणे सगळं काही मिळणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवंतांनी सुद्धा सांगितलंय, परंतु दान करत असताना सुद्धा निश्चितपणे आम्ही भावपूर्वक आणि कशा पद्धतीने करणं आवश्यक आहे त्याचं एक गोष्ट लक्षात घ्या. सगळ्यात पहिला दान कुठे ठेवलं असेल तर आहार दान. आज आहार दान बी स्टँडर्ड झाले. मुनिराजांना आहार दान करणे किंवा ज्यांनी घराचा त्याग केलेला आहे त्यांच्यासाठी आहार दान करणे, हे आहार दानाचे कुठे किचन व्यवस्था आहे. आज निश्चित रूपाने मी एक कविता लिहिली होती छोटीशीच 4 ओळींची. आज ही अवस्था एवढी बिघडलेली आहे. किचन में किसी तरह की किचकिच न हो यानी किचन. काय म्हणलो? किचन में किसी तरह की किचकिच न हो यानी किचन है. आज या किचन मध्ये 2 भेद झाले आहेत, एक किचन आणि एक आहार कक्ष. आज का बिघडलेलं आहे याचं मूळ कारण सांगतोय मी. आज किचन आणि आहार कक्ष या 2 वेगळ्या व्यवस्था बनलेल्या आहेत. पहिल्याच्या अवस्थेमध्ये एकच व्यवस्था होती, ज्या ठिकाणी आहार बनवला जायचा त्याच ठिकाणी आहार दिला जायचा. आज किचन वेगळं आहे आणि आहार कक्ष द्यायची अवस्था वेगळी आहे. कळलं काय काय सांगाले? आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आज या गोष्टी का बिघडाल्या त्याचं मूळ कारण आहे. हे मूळ कारण आहे पूर्वाचार्यांनी ग्रंथामध्ये सांगून त्या गोष्टी सगळ्या बदलत चालल्या आहेत म्हणून निश्चितपणे आमची किचकिच वाढाल्या. काय म्हणलं मी? किचन में किसी तरह की किचकिच न हो किचन है. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन करा. मी ऐलेक असतानाही बऱ्याच लोकांना सांगितलं होतं. आज असाच अवस्था आहे, एका ठिकाणी बनवतात आणि एका ठिकाणी देतात. पहिलाचे लोक होते की नाही, ज्या ठिकाणी बनवायचे त्याच ठिकाणी द्यायचे.
का आज तसं का करतात याचं मूळ मी एका गावामध्ये होता चिंतन लई याच्या विषयावर करत होतो की हे ज्यावेळी लिहून झाल्यानंतर बरंच त्या किचन विषयी चिंतन करत होतो. कारण की सामायिकमध्ये कधी सामायिक झाल्यानंतर कधी एकांतात बसलो तर मी अशा गोष्टी चिंतन करत बसतोय. चिंतन करत होतो त्यावेळी चिंतनामध्ये अशी गोष्ट निघली की किचन आणि आहार कक्ष का वेगळे झाले याचा विषय मला आल्यानंतर, कारण की आज किचन जे आहे ते किचन राहील नाही म्हणून किचन आणि आहार कक्ष वेगळा झालाय. महाराज जी जर त्यांच्या किचन मध्ये आले ए पासून झेड पर्यंत सगळं कळते. त्यामुळं किचन वेगळं आणि आहार कक्ष असं झाले भानगड. कळलं? याचं चिंतन करणं आवश्यक आहे. परंतु एक गोष्ट लक्षात, जीवनाला उत्कृष्ट स्थिती देण्यासाठी आहार मार्ग मोकळा करण्यासाठी आम्ही निश्चितपणे आहार कक्ष आणि किचन वेगळं न करता आहार कक्ष आणि किचन एकच पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आहार दान सांगितलेले आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची बाब काय असेल तर आचार्य भगवंतांनी आहारदानाची क्रिया सांगत असताना सांगितले की एक गोष्ट लक्षात घ्या, एक उत्कृष्ट दानाच्या कोटीमध्ये येणारं दान आहे. आत्ताच सांगून गेलो की श्रीकृष्णाला आहार दान आणि औषधी दानमुळं निश्चित रूपानं तीर्थंकर प्रकृतीचा बंद झालाय म्हणून आचार्य भगवंतांनी हरिवंश पुराण म्हणजे जैनांच्या महाभारतमध्ये सांगितलंय. एवढं आहार दान श्रेष्ठ आहे. मी कायमस्वरूपी सांगतोय की निश्चित रूपानं रयन सारजी ग्रंथामध्ये आचार्य भगवान कुंद स्वामीजी म्हणतात की दिगंबर मुलांच्या हातावर एक तांदळाचा कण दान दिला तर 1,00,000 कोटी टन सोनं दान केलेलं पुण्य मिळते. हे मी सांगितलं नाही, आचार्य भगवान कुंद सांगितले. ज्या घरामध्ये आहार झाला नाही ते घर नसून मशानाप्रमाणे आहे. ज्या हाताने आहार दिला नाही ते हात नसून सर्प फण आहेत म्हणून सांगितले. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं आहारदान सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि आहारदान करताना सगळ्यात महत्वाचे काय असेल तर दात्याची 7 गुणपूर्वक आहारदान करणं आवश्यक आहे. याचं चिंतन आज करायचं होतं म्हणून मी घेतल्या विषय. दात्याचे 7 गुण सांगितले. दाता म्हणजे जो आहारदान करणार आहे, जो महाराजींना, ऐलकजींना, शुल्लकजींना, आरिकांना, आचार्यांना दान देणार आहे त्याला दाता म्हणतात. त्याचे 7 गुणपूर्वक जर तो आहारदान करत असेल तर 100% पुण्य खात्यावर आहे. जर हे 7 गुण नसतील तर निश्चित रूपानं 100% नाही 10% बी मिळणार नाही. आचार्य भगवंतांनी ग्रंथात सांगितले 7 गुण आहेत: श्रद्धा, भक्ती, शक्ती, विज्ञान, अलुब्धता, क्षमा आणि त्याग. हे 7 गुणासहित आहार करणं आवश्यक आहे आचार्य भगवंतांनी सांगितले. तर पहिलाच गुण आहे श्रद्धा, म्हणजे आदर आणि श्रद्धापूर्वक दान करणं आवश्यक आहे. नाहीतर नुसता एक क्रिया आहे म्हणून घ्या महाराज तोंड इरडेतील पिल्यासारखं काय उपयोग. आहार दान देऊन बी काय उपयोग नाही, पुण्य नाही काय नाही. श्रद्धा भावपूर्वक निश्चितपणे आदरपूर्वक आणि सत्कार श्रद्धापूर्वक निश्चितपणे ते आहारदान करणं आवश्यक आहे. हा पहिला गुण आहे. दुसरा गुण सांगितले भक्ती. निश्चितपणे पात्राचे जे गुण आहेत त्या गुणांचा आदरपूर्वक दान करणं आवश्यक आहे. जे 28 मूलगुण आहेत ज्या पात्राला दान करतात, दिगंबर मनोरंजन करत असेल 28 जे मूलगुण आहेत त्या गुणांचा आदरपूर्वक निश्चितपणे ते आहारदान करणं आवश्यक आहे. त्यांची ज्यांची जी व्यवस्था आहे त्यापूर्वक. त्याच्यानंतर आहे शक्ती. आळस न करता, नाहीतर जरा दिलं की झालं. शक्ती लपवायची नाही, आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. आळस न करता भावपूर्वक उत्साहपूर्वक आम्ही आहार देणं आवश्यक आहे. त्याच्या पुढे सांगितलेलं आहे विज्ञान, क्रम, परिस्थिती, सीझन आणि ऋतू या सगळ्यांचे डोक्यासमोर चिंतन ठेवून आहार देणे. की जे महाराज जे असतील, जे माताजी असतील, जे ऐलक जे असतील, जे शुल्लक जे असतील त्यांचा क्रम कोणता आहे, त्यांची निजोबान परिस्थिती कोणती आहे शरीराची, सीझन कुठला चालू आहे, त्याच्यानंतर ऋतुमान कोणतं चालू आहे त्यानुसार आहार. नाहीतर थंडी चालू आहे आणि घ्या महाराज मट्टा, त्याला महाराज नको म्हणणार आहेत. आणि उष्णता चालू आहे आणि लवंग घ्या. चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे. ज्या गोष्टी
ऋतुमानानुसार नाही दिल्या तरी सुद्धा निश्चितपणे 100% पुण्य नाही, हे आचार्य भगवंतांनी सांगितले, मी सांगितलं नाही. त्याच्या पण तर याला म्हणतात विज्ञान गुण. त्यानंतर अलुब्धता म्हणजे आसक्ती नको दानाची. आसक्ती म्हणजे निश्चितपणे सगळं मीच घालीन अखंड चौका. आसक्ती नको, जेवढं ज्ञान मिळालंय तेवढे भावपूर्वक द्या. एक जरी ग्रास देऊन दिला, ते आसक्ती नसेल, कुठलीही भावना नसेल, भावपूर्वक जे देतोय त्यात समाधान आहे असं म्हणून जर दिला तर ते एक घास जो आहे नाही ते संपूर्ण आहारदानाचं पुण्य मिळवून देणार ही गोष्ट असते. याला अलुब्धता नावाचं गुण म्हटलेलं आहे दात्याचं. त्यामुळे चिंतन करा. त्याच्या पुढे जाऊन सांगितले क्षमा, सहनशीलतापूर्वक निश्चितपणे दान करायचं आहे. नाहीतर तिथं तुम्हाला राग, क्रोध, द्वेष, मान, माया, लोभ सांगाले हो. चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टी आल्या तर काय उपयोग आहे दान देऊन. नागाचा शेंडा लाल कधी होता कामा नये. नाकाचा शेंडा हो लाल कधी होता कामा नये. चिंतन करणं आवश्यक आहे. अखंड आहार दिला तरी काय उपयोग नाही, शून्य, खात्यावर शून्य. चिंतन करणं आवश्यक आहे. दात्याचे गुण सांगितलेत. आणि शेवट आहे त्याग. उत्तम द्रव्य दान करायचं आहे. जेवढं उत्तम उत्तम आम्ही दान करता येईल. मी परवाच सांगितले, मागं सुद्धा सांगून आलोय मी. तुम्ही जेवढं तुमच्या चौक्यामध्ये जेवढे नाही जास्त पदार्थ बनवचे तेवढं तुम्हाला पुण्य आहे तुमच्या शक्तीनुसार. हे पहिला अनब्रॅकेट आहे. आणि जेवढ्या नाही त्या पदार्थांना मी त्याग करेन तेवढं मला पुण्य आहे. काय म्हणलो मी? तुम्ही जेवढ्या निचुरबानं पदार्थ करशील तेवढं पुण्य आहे. एक गोष्ट असते, त्या महाराजांनी खाल्ल्यावरच पुण्य लागते असं कुठे शास्त्रात दिलं नाही. तुम्ही ज्यावेळी करून उभारलाय, पदार्थ केलाय, सगळ्या गोष्टी केलाय आणि निचुरबानं पडघाण केलाय, त्याच वेळी सगळं खात्यावर पुण्य पडलंय, घातला नाही तरी. मी म्हणून म्हणलं जेवढे जास्त पदार्थ तुम्ही करशील तेवढं तुम्हाला पुण्य आहे. आणि जेवढे पदार्थ आम्ही त्याग करेल तेवढं आम्हाला पुण्य आहे. आमचे आचार्य महाराज तर लय भारी सांगायचे. सन्मत सागर महाराजांनो ऐका, पुण्याच्या उदयामध्ये पंचपक्वान मिळाले म्हणून सगळं खाऊ बसू नका, सगळं पुण्य खर्चू नका, जरा काही तर शिल्लक ठेवायचा, नाहीतर उद्या मिळणार नाही. मराठीत सांगायचे सन्मत सागर महाराज. काय म्हणायचे? कारण की पुण्याच्या उदयामध्ये सगळं पंचपक्वान मिळत आहे. ते जर सगळंच, बरीच जण म्हणतात ना म्हणे महाराज सगळं जरा जरा घ्या की. मला सांगा, विष आहे एवढं खाऊन दे, नाही तर एवढं खाऊन दे, मरणारच आहे नव्हता. ते काय अन्न विष नाही म्हणाल नाही मी. मला उदाहरण तर सांगायचं पटवून. पंचपक्वान आहे ते सगळ्यातलं जरा जरा खाल्लं तर निचुरबाने सगळं खाल्लेलं निचुरबाने हे लागलेच की हो. सगळं खाल्लंच नव्हता. आज पुण्याच्या उद्यामध्ये सगळं मिळाले. जेवढं नाही खरोखर शरीराला आवश्यकता आहे वंगण प्रमाणे तेवढं ग्रहण करा, बाकीचं सोडून द्या. निचुरबानं पुण्य खात्यावर आमच्या बी आहे. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आचार्य महाराज आमचे कायम सांगायचे या गोष्टी. त्यामुळं आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यांनी जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण की दान श्रावक आणि साधू हे दोघे देतात. काय म्हणले बघा, दान श्रावक आणि साधू हे दोघे देतात, परंतु श्रावक 4च दान देतोय. काय म्हणले बघा, श्रावक 4च दान देतोय, परंतु साधू 4 दान देऊन रत्नत्रयाचं सुद्धा दान देतोय. सगळ्यात महत्वाचे आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे. कारण की साधू 4च दान देऊ शकतो, ती शक्ती न लपवता आम्ही देणं आवश्यक आहे. परंतु साधू त्याच्यापुढे ते 4 दान देऊन सुद्धा रत्नत्रयाचं दान देण्याचं काम सुद्धा साधू करतात. ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन मनन आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, दान या गोष्टी करतोय आम्ही, या गोष्टी करत असताना सगळ्या गोष्टी विचारात आम्ही घेणं आवश्यक आहे. कारण की कधी कधी नाही कोण कोण व्यक्ती कुठल्या अवस्थेला काय नेतील काय सांगता येत नाही. ज्ञानदान दुसऱ्या अवस्थेला ज्ञानदान ठेवले. ज्ञानदान बी आवश्यक आहे, परंतु ज्ञानदान प्रामाणिकपणे करायला पाहिजे. काय म्हणलो मी? जसं आगमामध्ये सांगितलेलं आहे, जसं शास्त्रामध्ये सांगितलं तसं प्रामाणिकपणे ज्ञानदान करायला पाहिजे. आणि प्रामाणिक न्याय सुद्धा ज्ञानाचा द्यायला पाहिजे. मी कायमस्वरूपी एक उदाहरण सांगतोय की काय झालं माहिती काय, एका कॉलेजमध्ये की नाही ते कॉलेज होतं, ते MBAचं कॉलेज होतं. उदाहरण सांगाले, अनिल माळगी MBAचं कॉलेज होतं. ज्ञानदान प्रामाणिकपणे देऊन प्रामाणिकपणे ज्ञानाचा न्याय द्यायला पाहिजे हे मी सांगालोय. MBAचं कॉलेज होतं आणि MBAच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन बऱ्याच लोकांनी घेतलं होतं. जवळजवळ 70-80 लोक ॲडमिशन घेतलेली.
मग सगळ्यांना विचारलं तुला किती टक्केवारी पडले, तुला किती टक्केवारी पडले, तुला किती टक्के. मग सगळ्यांनी सांगितलं मला 60 पडल्यात, मला 70 पडल्यात, मला 80 पडल्यात, 90 पडल्यात, 95 पडल्यात, 96 पडल्यात, 98 पडल्यात. एकोला 98 वाला बी होता MBA ला. आणि एक व्यक्ती होता तो म्हणतोय मला 43% पडल्यात. तो म्हणल्यानंतर नाही शिक्षक म्हणले त्याकडे लक्ष द्यायचं बंद केले हो, की हा निश्चितपणे तोतला बोलतोय, त्याकडे लक्ष दिलं नाही. मग सगळ्यांनी काय केलं, पहिल्या दिवशी नाही सगळ्यांना विचारलं तू कुठल्या साईडला कोण जाणार आहे. मग तो जो व्यक्ती 40% पडणारा होता तो नाही मार्केटिंगला जाणार होता. आता सगळ्यांनी मग ठीक आहे म्हणजे त्याकडे दुर्लक्षच केलं. पहिला 98% वाले, 95% वाले, 96% वाले, 90% वाले. आणि सरांनी काय केलं माहिती काय, रामायणच्या नाही पुस्तकं 20 पुस्तकं नाही सगळ्यांच्याकडे दिली आणि म्हणले एक आठवडा काय शिकवणार नाही, एक आठवड्यात नाही हे रामायणची पुस्तक खपवून यायचे. झालं, सगळी मुलं गेली मुलं आणि एका आठवड्यानं सगळी मुलं परत आली. पहिला सरांनी सर ज्यावेळी आले ज्ञानदान करणाऱ्या व्यक्तीने गोष्ट लक्षात ठेवायची. त्या सरांनी विचारलं कुठला असेल 98% ज्याला मार्क पडले होते त्याला विचारलं की तू किती पुस्तकं रामायणची खपवलास. तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं सर मी 5 पुस्तकं खपवल्यात 20 मधली. परत नंतर बऱ्याच टक्केवारी कशी येईल की नाही तसं सगळ्यांना विचारत आले आणि सगळ्यात त्या वर्गामध्ये सगळ्यात शेवटला जो तोतला बोलणारा व्यक्ती होता त्याला विचारलं की तू किती पुस्तकं खपवलीस. त्यावेळी तो म्हणते सर मी तगली पुस्तकं खपवली. त्यावेळी सरांना धक्का बसला. 98% वाला होता त्याची 5च खपल्यात, त्याच्या कमी टक्केवारी 4, 3, 2 खपल्यात. परंतु हा व्यक्ती आहे ना सगळी. त्यावेळी सर विचारतो तू कशी खपल्यात. सर काय नाही मी सगळ्यांच्या दारात जात होतो आणि सगळ्यांना म्हणतो रामायणची पुस्तक घ्या नाही तर मी वाचून दाखवतो. सगळी म्हणणार गप दे आणि जा. मार्केटिंग मध्ये कोण उत्कृष्ट असेल, ज्याची बुद्धी श्रेष्ठ आहे तो उत्कृष्ट आहे हे सांगायचं आहे. त्यामुळे सरांनी बी घेताना व्यवस्थित घ्यायचं आहे. कुठल्या व्यक्तीला कधी कमी समजू नये मला सांगायचं आहे. ज्ञानदान सर्वात श्रेष्ठ दान आहे सरजी, चिंतन करणं आवश्यक आहे. आम्ही या गोष्टीचं कुठल्या गोष्टीला कुठल्या व्यक्तीला कधी कुठं आम्ही ओळखू शकतोय. निश्चित रूपानं जो 98% वाला असून सुद्धा तिथं फेल होता, परंतु जो 40% वाला होता तो श्रेष्ठ होता. कारण की त्याच्या जो बुद्धी आणि नाही निश्चितपणे सुक्ती होती, त्या सुक्तीच्या जीवावर तो निश्चितपणे श्रेष्ठ बनला. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे कुणाला जीवनामध्ये ज्ञानदानामध्ये कमी समजू नका. तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनात जेवढ्या व्यक्तींना ज्ञानदान देता येईल तेवढं द्या. कोण कमी समजू नका कोणाला. एक जरी नाही धर्माचं ज्ञान तुम्ही जर कुठल्या व्यक्तीला दिला तर निश्चित रूपाने त्या ज्ञानामुळे जर त्या व्यक्तीचं कल्याण झालं तर तो व्यक्ती सुद्धा जीवनात आदर्श बनू शकते तुमच्यामुळं. त्यामुळे ज्ञानदान सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. आणि दुसरं दान सगळ्यात श्रेष्ठ कोण असेल तर पूज्य मुनिश्री उत्तम सागरजी महाराज, आचार्य भगवान विद्यासागर महाराजांचे परमप्रभावक शिष्य आशुकवी उत्तम सागरजी आज कुंडलमध्ये चातुर्मासले आहेत. ते कायम म्हणतात सगळ्यात दानामध्ये श्रेष्ठ दान कोणतं असेल. सब दानों में श्रेष्ठ दान कहलाए समय दान कहलाए. पैसा देवे तो फिर आवे लेकिन समय देवे तो फिर ना आवे. धर्मामध्ये जो व्यक्ती सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे, धर्मामध्ये नाही जी धर्माची कार्य चालतात त्या कार्यामध्ये वेळ देतोय तो व्यक्ती सगळ्यात मोठं दान करतो. ही गोष्ट लक्षात घ्या. चिंतन करणं आवश्यक आहे. आज दशलक्षण महापर्व करताना सगळ्यांना लई आनंद आलाय, परंतु त्याच्या अधिक नाही मुलं श्रावक श्राविका नाही 8-10 दिवस 15 दिवस राबत होते. ते समयदान आहे ते सगळ्यात जास्त. एवढी जी लोक बसलेले आहेत त्या सगळ्यांच्यातलं नाही 10-10%, 20-20%, 40% पुण्य नाही त्या व्यक्तीने काढून घेतले, कारण की त्यांनी धर्मासाठी वेळ दिलाय. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून मी कायमस्वरूपी म्हणतोय सब दानों में श्रेष्ठ दान समय दान कहलाए. पैसा देव तो फिर आवे लेकिन एक बार समय देव तो समय फिर ना आवे. इसलिए सब दानों में श्रेष्ठ दान समय दान कहलाए. याचं चिंतन म्हणून करणं आवश्यक आहे. त्यामुळं तुम्हाला वाटते बऱ्याच जणांना एका व्यक्तीने मला इथं आल्यावर विचारले की महाराज निश्चित रूपानं काय कार्यक्रम असले तर एवढ्या दिवस तुम्ही निश्चित रूपानं बरेच विकल्प करताय की हे कार्यक्रम हे करायचं आहे ते करायचं आहे. मी त्यांना उत्तर दिलं काय द्यायचं दिले सोडा. परंतु सांगायला एक गोष्ट लक्षात घ्या. समजा मी दशलक्षण चालू व्हायच्या आधी 15 दिवस दशलक्षणच्या विकल्पामध्ये जरी असलो, माझी कार्य माझी की नाही जी दिनचर्या आहे ती पाळून जरी त्या दशलक्षणच्या विकल्पामध्ये असलं
दशलक्षणला जेवढी लोक बसणार आहेत, दशलक्षण जेवढ्या उत्साहात पार पडणार आहे, त्या सगळ्यातलं 40% पुण्य एकटा घेऊन जाणार आहे. कारण की तेवढ्या दिवस मी त्या विकल्पामध्ये होतो. कारण की ते निश्चितरूपानं कार्य आहे, ते चांगलं कार्य आहे. आम्ही काय निश्चितरूपानं तुमच्या गावात काय राजकारण चालू आहे तिकडं बघत बसलो नाही. कट्ट्यावर हे कुटाया काढत बसते, त्यांचं निश्चितरूपानं काय आहे, सगळं घोळच आहे. आमचे आचार्य महाराज या बाबतीत म्हणायचे, जे धर्माचं चिंतन करणार आहे ते व्यक्तीला पुण्यच मानणार आहे, आणि जे नाही अधर्माचं चिंतन करणार त्याला पापच मानणार आहे. आमचे आचार्य महाराज कायम म्हणायचे, न्हाव्याचे उकंडे उकरण्यापेक्षा नाही सोनाराचे उकंडाला भरलं तर गुंजभर सोनं तर गावल. न्हाव्याच्या उकंडामध्ये काय मिळणार आहे? सन्मत सागर महाराज म्हणायचे. म्हणून निश्चितपणे धर्माचं कार्य आहे, त्याचं चिंतन जेवढ्या वेळ करशील तेवढ्या समयला, प्रत्येक समयाला पुण्य तुमच्या खात्यावर आहे. आत्तापासून माझ्या मनामध्ये निश्चितपणे पुढचं नवदेवता आराधनाचे विचार चालू झाले. उगच पुण्य गुणित पट्टीनं वाढवत जातोय. त्यानंतर लगेच पुढचं दीक्षा महोत्सव, त्यानंतर लगेच पुढचं पाठशाळेचं स्नेहसंमेलन स्पर्धा, त्यानंतर लगेच सिद्धचक्र, याची तयारी आत्तापासून मनात सगळं रात्रंदिवस सगळं चालतंय. गुणित रूपानं प्रत्येक समयाला पुण्य वाढत जात असते. म्हणून मी का लोकांना, का पुरुषांना, का महिलांना, का मुलांना म्हणतोय की मी जेवढे इन्व्हॉल्व होशील तेवढं जास्त गुणित पुण्य तुम्हाला, ही मी का सांगतोय याच्यासाठी. याचं मूळ कारण आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाचं पुण्याच्या बाबतीत काय असेल, दानाच्या बाबतीत काय असेल, तर आम्ही निश्चित रूपानं एक गोष्ट लक्षात घ्या, दान खरं काय असेल, खरं दान कुठलं आहे, तर याच्या बाबतीत आचार्य भगवंतांनी एक गाथा दिलेली आहे. याचितम शतगुणम पुण्यम लक्ष पुण्य मयाचितम गुप्तगम कोटी पुण्याय सेवा दानमच निष्फलम. अतिशय सुंदर गाथा आहे. आचार्य भगवंतांनी काय सांगितले, याचना केल्यानंतर देणे म्हणजे 100 गुणा पुण्य आहे. कोणी तर मागितले तुमच्याकडे हे दान द्या, दिल्यानंतर 100 गुणा पुण्य आहे. त्यानंतर बिना मागता देणे 1,00,000 गुणा पुण्य. काय म्हणलो मी? बिना मागता देणे 1,00,000 गुणा पुण्य, आणि त्याच्या पुढे जाऊन गुप्तदान देणे करोड गुणा पुण्य, आणि त्याच्या पुढे जाऊन सेवेच्या बदल्यात देणे हे निष्फळ आहे. कुणी तर काहीतरी काम केल्यावर द्यायचं हे निष्फळ आहे, का उपयोग नाही. 3 महत्वाचे आहेत. कुणी तर निश्चित रूपानं याचना केल्यानंतर देणे 100 गुणित पुण्य आहे. निश्चित रूपानं कोणी न याचना करता देणे हे 1,00,000 गुणा पुण्य आहे, आणि गुप्तदान देणे हे कोटी गुणा पुण्य आहे. आणि कुणी काहीतरी काम केलं त्या सेवेच्या बदलात देणे हे निश्चितपणे निष्फळ आहे म्हणून सांगितलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. मी कायमस्वरूपी माझं एक प्रकरण आहे, माझं एक लेखनमध्ये एक लेखन मी केलेलं आहे. माणसानं 20 वर्षाचं होऊ नये आणि असू नये एक पुस्तक लिहिलेलं आहे. मी प्रकाशित केलं नाही सोडा, मी कधी बऱ्याच गोष्टी लिहून ठेवल्या आहेत, कधी प्रकाशित केलं नाही. युवक युवतींच्यासाठी हे पुस्तक लिहिलं आहे, आणि त्यामध्ये एक समाजसेवा नावाचं प्रकरण आहे. मी कायमस्वरूपी त्या पुस्तकात पहिल्याच वाक्यामध्ये लिहिलं आहे, समाजसेवा म्हणजे दुसऱ्यावर उपकार नव्हे, तो स्वतःवर केलेला एक महान उपकार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. काय म्हणलो मी? समाजसेवा म्हणजे दुसऱ्यावर उपकार नव्हे, तो स्वतःवर केलेला एक महान उपकार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की समाजसेवा आम्ही करतोय तो निश्चितपणे दुसऱ्यांसाठी करत नाही, आमच्या स्वतःवर केलेला एक महान उपकार आहे तो. कारण की आमच्या स्वतःसाठी सगळ्यात मोठा, जर दान दिला तर तुमचं निश्चितपणे प्रकृती स्वास्थ्य चांगलं राहते, म्हणून दान देणं महत्वाचं आहे. ते तुमच्यासाठी केलं आहे, दुसऱ्यासाठी केलं नाही. मुनी महाराजांना दान देत आहे तुमचं शरीर स्वास्थ्य चांगलं राहणे आणि भविष्यामध्ये सुदृढ शरीराची, बलदंड शरीराची प्राप्ती व्हावी यासाठी तुम्ही आहार दान करताय. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे दान करताय ते दुसऱ्यावर उपकार नाही, स्वतःवर केलेला एक महान उपकार आहे. समाज सेवा करताय, दुसऱ्याच्या निश्चितपणे कुठलाही उपकार करताय, ती निश्चितपणे त्याच्यावर केलेले उपकार नव्हे, तर तुमच्या स्वतःवर केलेले एक महान उपकार आहेत. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे कधी समजू नका मी समाज सेवा करतोय म्हणजे दुसऱ्यावर उपकार करले, माझ्यामुळे त्याचं व्हायलंय. कधी समजू नका. कुणामुळे कुणाचं काय होत नाही, त्यांचं पुण्य पाप काम करते. ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि कुणामुळे कुणाचं थांबणार बी नाही. मी कायमस्वरूपी सांगतोय, आचार्य सन्मत सागर महाराज म्हणायचे, निश्चित रूपाने इंदिरा गांधी गेल्यानंतर देश थांबला नाही, राजीव गांधी आले, नंतर नरेंद्र मोदी आले, चालूच आहे कंटिन्यू. त्यामुळे या पृथ्वी तलावर कोण निश्चितपणे कुणामध्ये 1% सुद्धा निश्चितपणे काम करत नाहीत. त्याचं पुण्य, त्याचं पाप, त्याच्या क्रिया आणि त्याचे निश्चितपणे ज्या जीवनामध्ये घडलेल्या क्रिया आहेत यानुसार सगळं चालते. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. उलट निश्चितपणे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर कोण निश्चितपणे त्यागींच्या
गोष्टी आहेत त्या त्यागींच्या गोष्टीमध्ये निश्चितपणे इन्व्हॉल्व जर जास्त असेल तर प्रत्येक समयाला निश्चितपणे गुणित पुण्य वाढत जाणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टीचं चिंतन करा. कारण की आम्ही आज माणसं एवढी निष्ठुर बनलेली आहेत. काय म्हणाले मी? माणसं आज एवढी निष्ठुर बनले आहेत. कारण की एक हिंदू संत होऊन गेले तुकाराम, संत तुकाराम जे हिंदू संत आहेत, त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये 1150 नंबरच्या अभंगामध्ये एक गाथा लिहिलेली आहे की आम्ही याचं चिंतन करत नाही कधी. आज एवढे निष्ठुर बनले, आम्ही दान त्याग या गोष्टी निश्चितपणे गौण वाटतात, मुख्य गोष्टी वाटत नाहीत. परंतु त्यांनी एक निश्चितपणे अभंग लिहिले, त्या म्हणतात, नका घालू दूध जयामध्ये सार, नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे उपकार तरी करा, जेदा तरी हो नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा. काय म्हणलेलं आहे माहिती आहे? लय सुंदर आहे. सगळ्यांना कळत नाही की ह्यात काय लिहिलंय. एक गोष्ट घ्या, तुम्हाला कुणाला नाही दूध द्यायची निश्चितपणे तुमचे ऐपत नसेल तर किमान ताक तर देऊन निश्चितपणे त्यांना समाधानी करा. जेवण द्यायची ताकद नसेल तर निमान पाणी पाजायची तर क्षमता ठेवा. एवढी जर क्षमता ठेवतोय आम्ही, ठेवणं आवश्यक आहे. या गोष्टी लय महत्वाच्या आहेत. याचं चिंतन म्हणून आम्ही जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. कारण की जीवनामध्ये सगळ्यात मोठं दान काय असेल तर निश्चितपणे जेवढ्यामध्ये आम्ही गोष्टी करतोय त्या गोष्टी जेवढ्या प्रमाणे देईल तेवढं निश्चितपणे आम्हाला मिळणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचं चिंतन आणि मनन आमच्या जीवनामध्ये आम्ही करणं आवश्यक आहे. कारण की आचार्य भगवान जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगत असताना वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी ऐलक अवस्थेमध्ये होतो त्यावेळी मी एक गोष्ट लिहून ठेवली होती की खरोखर शोभा कोणाची काय असेल, ग्रही दानेने शोभते, त्यागी त्यागीने शोभते. जो गृहस्थ असेल तो दान दिल्याने शोभावंत होतो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्यागी असेल तो त्यागानं शोभिवंत होतो, ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन आम्ही जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची, आज मी युवक असेल कोण असेल व्यक्ती, त्या जे पुस्तक मी मगाशी सांगितलं लिहिलं आहे त्यामध्येच एक युवकाची व्याख्या केलेली आहे. युवक शब्दामध्ये 3 शब्द आहेत, यु व आणि क. हाय काय हाय? यु व आणि क हे 3 शब्दाने युवक शब्द बनलेला आहे. तर खरा युवक कोण असेल, मी हे कायमस्वरूपी सांगतोय. तर पहिले यु आहे ते यु म्हणजे युधिष्ठिर, दुसरं व आहे ते व म्हणजे वशिष्ठ, आणि तिसरं क आहे ते म्हणजे कर्ण. खरा युवक कोण असेल तर ज्याच्याजवळ युधिष्ठिराची धर्मपारायणता आहे, ज्याच्याजवळ वशिष्ठाची ज्ञानोपासना आहे आणि ज्याच्याजवळ कर्णाची दानशूरता आहे, तो खरा युवक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. या 3 गोष्टींचा संगम म्हणजेच युवक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. या 3 गोष्टी नसतील तर तो युवक असून सुद्धा निश्चितपणे प्राण्याप्रमाणे आहे, तिर्यंच्या प्रमाणे, ही गोष्ट लक्षात घ्या. याचं चिंतन आम्ही जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींचं आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीला जर जीवनात घेतलं नाही तर काही होणार नाही. म्हणून या गोष्टीला जीवनामध्ये घ्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, दानाचा विषय आलाय म्हणून तुमच्या समोर मांडवले की दान, आचार्य भगवंतांनी दान देताना सुद्धा नाही 3 प्रकारचं दान सांगितले. हे कधी तुम्ही आजपर्यंत ऐकलं नसशील. चिंतन आणि मननातल्या गोष्टी आहेत. 3 प्रकारचं दान आहे, उत्कृष्ट दान, मध्यम दान आणि जगन दान. महाराज हे आणि काय भानगड. तर उत्कृष्ट दान, मध्यम दान, जगन दान याचं कसं आहे माहिती काय? उत्कृष्ट दाता कोण आहे माहिती काय? उत्कृष्ट दाता जेवढी संपत्ती येत्या का नाही, आता समजा 100% संपत्ती आली तर त्याचे 4 भाग करतोय. 2 भाग आहे ते आपल्या परिवारासाठी ठेवतोय, गुजरांसाठी. 1 भाग आहे ते भविष्यामध्ये की नाही परत आणि की नाही पैसा संपत्ती संचय करायसाठी ठेवतोय. आणि 1 भाग आहे तो दान करतोय. म्हणजे 100%तलं की नाही जो 25% दान करतोय तो उत्कृष्ट दाता आहे. दुसरा दाता काय आहे माहिती काय? दुसरा दाता मध्यम जो दाता आहे तो मध्यम दाता काय आहे माहिती काय? 4 भाग जे आहेत ते 4 भाग न करता तो काय करतोय माहिती काय? मध्यम जो आहे तो 6 भाग करतोय. 100%चे 6 भाग करतोय. त्या 6 भाग मधले 3 भाग परिवाराला ठेवतोय, 2 भाग भविष्यासाठी ठेवतोय आणि 6वा भाग आहे तो निश्चितपणे दान करतोय, तो मध्यम दाता आहे. आणि जगन्य दाता कोण असेल तर आपल्या संपत्तीचे 10 भाग करतोय. त्यातले 6 भाग परिवारासाठी, 6 भाग परिवारासाठी, 3 भाग भविष्य निधी संचयासाठी आणि 10वा भाग आहे तो दान करतोय, तो जगन्य दाता आहे. आम्ही कुठल्या कोटीत आहे तुम्ही विचार करा.
आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टीचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, सच्चा दान दो प्रकार का होता है. सच्चा दान दो प्रकार का होता है. एक वह जो श्रद्धावश दिया जाता है, एक वह जो श्रद्धावश दिया जाता है, दूसरा वो दयावश दिया जाता है. सच्चा दान दो प्रकार का होता है. एक श्रद्धावश दिले जाते ते आणि एक दयावश दिले जाते ते, हे दोन प्रकारचं दान आहे. याचं चिंतन आणि मनन आम्ही आमच्या जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. जोपर्यंत याचं चिंतन आणि मनन करणार नाही तोपर्यंत जीवनात काही आम्ही प्राप्त करू शकणार नाही. त्यामुळे या गोष्टीला प्राप्त करायचं असेल तर या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये जेवढ्या प्रमाणात बघता येईल तेवढ्या प्रमाणात बघणं आवश्यक आहे. नाहीतर जीवनामध्ये काहीही प्राप्त करू शकणार नाही. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, दान एवढी मोठी महिमा आचार्य भगवंतांनी सांगितली आहे. एक आचार्य सन्मत सागर महाराज एक साधी कथा सांगायची सुंदर. आचार्य महाराज कायम सांगायचे. एका राजानं काय केलती माहिती का, घोषणा केलती. एका राजानं घोषणा केलती की मी सगळ्यांचं दान खरेदी करणार आहे. आता हे काय सिस्टीम आहे. मग तर काय सांगितलं त्या राजानं, दानाची चिठ्ठी लिहून आणायची आणि त्या तागड्यामध्ये टाकायची. तेवढ्या तागड्यात वजनाचं नाही तेवढं नाही निश्चितपणे द्रव्य त्या व्यक्तीला दिलं जाईल. मग सगळे व्यक्ती आपल्या आपल्या दानाच्या पावत्या करून, कोण कोण गरीब आहे ते, मी हे कार्य केले, मी ते कार्य केले, मी अमुक केले तमुक केले. एक त्या देशात लांबवर असणारा एक नाही गरीब व्यक्ती होता. तो गरीब व्यक्ती काय करतोय, तो आपलं काय काय थोडी थोडी दानाची की नाही कोणाकोणाला मदत केलाय, काय काय केलंय ते सगळं लिहून का नाही घेऊन जातोय की माझी गरिबी तर दूर होईल म्हणून ते घेऊन जातोय. आता पर्याय नाही, मला खायला आणलं नाही. आणि जाताना काय करतोय, तो भाकरी बांधून नेला असतोय डब्यातनं. त्या भाकरी बांधून नेलं नसते त्यावेळी काय करतोय, एका ठिकाणी नाही खायचं आणि दुसऱ्या वेळी पोचायचं राजापाशी म्हणून तो तिथे गेल्यानंतर ती भाकरी खायला बसतोय झाडाखाली. त्या झाडाखाली खायला बसल्यानंतर निश्चित रूपानं ज्यावेळी खायला बसतोय त्यावेळी तिथे एक नाही कुत्री नेत्या आणि ती कुत्री नाही अतिशय भावनापूर्वक त्या गरीब माणसाकडे बघत असते. त्यावेळी त्या कुत्रिणीची दया त्या कारण तिच्या पोटामध्ये की नाही पिल्लू होतं, ती गर्भ होती. त्या गरीब माणसाला त्याची दया येते. मग काय करतोय माहिती काय, तो आपल्या भाकरीतले त्याच्याजवळ 4 भाकऱ्या होते की नाही, त्या भाकरीतली एक भाकरी त्या की नाही कुत्रीला देऊन टाकतोय. तिथं टाकतोय. टाकल्यानंतर ती कुत्री नव्हती ती पटपटपट खात्या आणि परत त्याकडे दये भावनेनं बघत बसत्या. त्याला आणि परत दया त्या गरीब व्यक्तीला की एवढी त्याला भूक लागली आहे म्हणून अनेक भाकरी टाकतोय. ती बी भाकरी बघ दिसे खाल्ली आणि परत बघत. त्यानंतर निश्चितपणे ते बघत बसल्यानंतर म्हणजे बघत बसल्यानंतर परत आणि तिसरी त्या माणसाला दया येते. आणि दया आल्यानंतर निश्चित रूपानं आणि एक भाकरी तिथं टाकल्यानंतर निश्चित रूपानं ती भाकरी ज्यावेळी टाकल्यानंतर ती भाकरी सुद्धा खाऊन ती कुत्रीन बघत बसत्या. आता त्याला एवढी दया येते की 3 भाकरी खाऊन सुद्धा बघत बसल्या. आता तो म्हणतोय माझ्याकडे एकच भाकरी आहे मला खायला काही नाही. तरी सुद्धा तो मनात काय विचार करतोय, जरी मी गरीब असलो निश्चित रूपाने त्या कुत्र्याला काय खायला कोण देणार आहे म्हणून ती 4थी भाकरी बी नाही कुत्रीला टाकतोय. आणि ते खाल्ल्यानंतर ते आपली नुसतं पाणी पितोय आणि तसाच तो तिथनं उठतोय आणि राजाच्या दरबारात जाताना त्याच्या लक्षात येते की हे एक पुण्य आपण लिहून ठेवावं. आणि ते एक पुण्य एका चिठ्ठीवर लिहितोय आणि एका खिशात ठेवतोय. आणि राजाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर का नाही सगळ्या पुण्याची तराजू चालू होते बघा. तिथं पुण्याच्या पावत्या ठेवायच्या, त्याचं जोकायचं आणि तेवढं द्यायचं. ज्यावेळी हे जातोय त्यावेळी त्याच्याजवळ जेवढ्या पावत्या घेऊन आल्या म्हणजे सगळ्या पावत्या टाकतोय, त्यात एवढे बी सोने येत नाही. ते लगेच सगळं ताडगळ खाली जाते की. त्यावेळी त्याच्या मनात विचार होते की एक पावती माझ्याकडे शिल्लक आहे. ज्यावेळी निश्चित रूपानं ती पावती तो वर काढतोय आणि त्या तराजूमध्ये टाकतोय, ते तराजू भरून जरी सोनं घातलं तरी ते तागडं खाली होत नाही. काय म्हणलो मी, ते तराजू भरून जरी सोनं घातलं तरी तागडं खाली होत नाही. त्यावेळी त्याच्या मनात येतंय की निश्चित रूपानं माझी भुकाची अपेक्षा, माझी कुठलीही अपेक्षा न करता मी जर दान केलो त्याचं पुण्य आहे ते 100% जास्त आहे, लाख आणि कोटी गुण आहे. म्हणून त्या लक्षात येते. तो म्हणते मला काय पुण्य विकायच नाही, ते सगळं परत घेतोय. तो राजा म्हणते अरे त्याच्यापेक्षा जास्त 10 पट पैसे देतो, घे. नाही मला काही विकायच नाही, आता मला जीवनाची आणि पूर्ण दुनियाची रीत कळली. त्यामुळे तिथनं तो नाही सगळे सदकार्य आणि दानाचे कार्य करायला चालू करतोय आणि तो काहीच कमी काळामध्ये श्रीमंत व्यक्ती बनतोय. एक उदाहरण मी सांगितलं होतं, आठवते का बघा. आज विषय आलाय म्हणून परत आणि ते उदाहरण तुमच्या समोर निश्चितपणे प्रकट करण्याचा प्रयत्न आणि भाव करतोय. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे
या गोष्टीचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे की निश्चित रूपानं तुम्हाला आठवत असेल एक उदाहरण सांगितलेलं, एक असे व्यक्ती की निश्चित रूपानं की त्या व्यक्तीला कर्ज झाल्यामुळे निश्चित रूपानं त्या व्यक्तीने सगळं घरदार सगळं परिवार गेला आणि मग त्या व्यक्तीने निर्णय घेतला की आपण आत्महत्या करायची. व्यक्ती मध्य प्रदेश मधला जबलपूर या ठिकाणचा व्यक्ती आत्महत्या करायची ठरवली. त्या व्यक्तीने तो तिथं मडियाजी नावाचा एक घाट आहे आणि त्या घाटाजवळ नाही तिथं आता नदीमध्ये उडी टाकायची आणि आपण प्राण द्यायचा म्हणून नाही तो तिथे गेला. परंतु काय होतंय मनामध्ये की नाही तिथं गेल्यानंतर ते झाल्यानंतर नाही तिथे एक नाही वॉचमन होता. त्या वॉचमनला विचारतोय की ते मनात त्याच्या विचारत तिथं काय तर बघायसारखं असेल ते बघूया नाही मग आत्महत्या करायची. मग त्या वॉचमनला विचारतो तिथं बघण्यासारखं काय आहे. तो वॉचमन काय म्हणते माहिती काय, साक्षात इथं धर्तीवरले नाही देवता इथं विराजमान झाले आणि तुम्ही बघण्यासारखं काय विचारलं कोण आहे. त्यावेळी ते सांगतात आचार्य भगवान विद्यासागर महाराज इथे विराजमान आहे. त्या व्यक्तीची भावना म्हणजे दर्शन करून परत आत्महत्या करूया, आत्महत्या करायचीच आहे आपल्याला. मग तो व्यक्ती जातोय आणि गेल्यानंतर योगायोगानं तिथं नाही शंका समाधानची प्रणिती मुनिश्री प्रमाण सागर महाराज हे शुल्लक अवस्थेमध्ये होते त्यावेळी आणि त्यांच्याजवळ जातोय आणि खरोखर त्यांना सगळी घडलेली घटना सांगतोय. मी असं आत्महत्या करलोय परंतु या भगवंतांना भेटायला आलोय परंतु मला भगवंतांचं दर्शन होईन झाले. त्यावेळी मग ते नाही आपल्या भक्तांना जबलपूरला फोन लावून विचारतात असं व्यक्ती आणि त्याचं कर्जबार झालंय काय झाले का विचारल्यानंतर होय म्हणतात. मग सांगितल्यानंतर त्या व्यक्तीला घेतात आणि ते आचार्यांच्या जवळ जातात. आचार्यांच्या जवळ गेल्यानंतर आचार्य महाराजांना सांगतात की अशी व्यक्ती आहे आणि एवढे सगळे कर्ज झाले सगळं विकले आणि आत्महत्या करायला आले परंतु तुमचं दर्शन करायला आले, हे करून जाव्या. म्हटल्यानंतर आचार्य महाराजांनी सांगितले ठीक आहे. आचार्य महाराजांनी एवढं सांगितलं दान करू. आता महाराजांना प्रमाण सागर महाराजांच्या मनामध्ये शंका यायला लागली की आचार्य महाराज एवढे महान आचार्य असून सुद्धा एवढं बी कळना त्याच्याकडे काहीच पैसे नाही त्यांनी दान करा म्हणून सांगितले. कुठलं दान करणार तेव्हा ते मनात म्हणले तर महाराजांच्या पुढ्यात काय बोलतात तिथं पुढे बोलायचं नाही बघायचे बी धाडच कुणाला नव्हतं आचार्य महाराजांच्या समोर. त्यावेळी काय बोलतात मनात ते मनात विचार करतात त्याच्यावर काहीच नाही तरी सुद्धा सांगितलं ठीक आहे म्हटला. तो नमस्ते केला ठीक आहे म्हटला महाराज आणि तिथं जवळ जाऊन नाही आचार्यांचे चरण स्पर्श करून आला. महाराजांनी संधी दिली ती चरण स्पर्श करून आला आणि येताना काय केलं त्यामध्ये खिशात का नाही 200 रुपये घेऊन आलता तो आणि ते 200 रुपये काय केला तिथनं काढला आणि दानपेटीत टाकला आणि तो गेला. जायच्या आधी नाही त्याला प्रमाण साहेबांनी थांबवून घेतलं जाऊ नको थांब आणि पहिला तुझ्या आत्महत्याचा मनातला विषय काढून टाक. ठीक आहे म्हटला जीवन परत सुरुवात कर. त्यावेळी प्रमाण सागराने त्यांचे भक्त नाही जबलपूरला जाणार होते त्यांना सांगितलं तुमच्या गाडीत नाही ना जरा जबलपूरमध्ये सोडा यांच्याकडे पैसे बी नाहीत आता होते ते पैसे दानपेटीत टाकले. ठीक आहे म्हणले. जे व्यक्ती होते की नाही जबलपूर मधले 1 नंबरचे की नाही तांदळाचे व्यापारी होते चावलचे व्यापारी होते त्यांच्या गाडीत बसले. ते म्हणले महाराज जी तुम्हाला सोडा सांगितले म्हणजे काय तर महाराजांचे संबंध तुमचं चांगले असणार आहेत का सांगितले. तर तो व्यक्ती खरोखर सांगतोय मी असं झालोय माझं असं झालंय आणि असंच झाल्यावर मी आचार्याने सांगितलं आचार्याने असं सांगितलं आणि असंच सांगितले म्हणून मला पाठवले. ठीक आहे म्हणले एवढंच आहे नका तुम्ही आमच्याकडे दुकानामध्ये नाही मॅनेजरची नोकरी करा. ठीक आहे म्हणले नोकरी दिली. नोकरीला लागले तिथनं नाही मॅनेजर रूपामध्ये की नाही तिथं तांदळाच्या सगळ्या जाती सगळ्या गोष्टी सगळ्या जाणून घेतल्या आणि 1 वर्षामध्ये एवढे पैसे त्यांनी मिळवले. त्या पैशामध्ये स्वतःचा तांदळाचा व्यापार केला. आज तीच व्यक्ती पूर्ण विश्वामध्ये सगळ्यात जास्त तांदूळ विकणारी व्यक्ती त्यांना चावल परिवार म्हणून ओळखतात. आणि त्याच व्यक्तीनं आचार्य भगवान विद्यासागर महाराज ज्यावेळी शिरपूरच्या आधी जबलपूरमध्ये चातुर्मासला गेले त्या सगळ्यात मोठा जो ही जी बोली होती कलशाची 9,99,99,999 त्या चावल परिवारात घेतलेले आणि या वर्षी सुद्धा आचार्य भगवान नवाचार्य समय सागर महाराजांच्या इथली नाही जी 36 कोटी 35 कोटीची जी बोली आहे ते चावल परिवार तोच चावल परिवार ज्यांचं उदाहरण मी सांगितलं. त्यामुळे सगळ्यात जास्त जगामध्ये सगळ्यात जास्त पुण्य काय असेल तर दानाचं पुण्य. ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. आम्ही या गोष्टीचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. सगळ्यात जास्त पुण्य कशाचं असेल तर जीवनामध्ये दान केल्यामुळे सगळ्यात जास्त पुण्याची प्राप्ती होते. याचं चिंतन मनन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन मनन जेवढ्या प्रमाणात आम्ही करेल तेवढं आम्हाला मिळणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही एका गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे. कुठली गोष्ट भगवान महावीर ने महल का त्याग किया. भगवान महावीर ने महल का त्याग किया शांति की तलाश में. भगवान महावीर ने महल का त्याग किया शांति की तलाश में.
लेकिन हम आप शांति का त्याग कर रहे महल की तलाश में. काय म्हणलो? भगवान महावीर ने त्याग किया महल का शांति की तलाश में, लेकिन हम और आप त्याग कर रहे हैं शांति का महल की तलाश में. त्याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आज जर खरोखर काय त्याग करायचं असेल, खरोखर ज्या गोष्टींचा त्याग केल्यानंतर आम्ही भविष्यामध्ये मोक्ष मार्गावर आरूढ होणार आहे, भविष्यामध्ये रत्नत्रयामध्ये आरूढ होणार आहे, त्या गोष्टींचा निश्चितपणे त्या त्यागामुळे त्या जर मार्गावर आम्ही जाणार असेल तर निश्चितपणे त्याला त्याग करण्याचा पुरुषार्थ जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. आणि तेच मोक्ष मार्गासाठी दान असणं आवश्यक आहे, आणि तेच मोक्ष मार्गासाठी त्याग असणं आवश्यक आहे, आणि तेच मोक्ष मार्गावर चालणं आवश्यक आहे, आणि तेच मोक्ष मार्गासाठी बोलणं आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही याचं चिंतन जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. आज या गोष्टींचं चिंतन आम्ही केलं नाही, जर या गोष्टींचं चिंतन म्हणून आम्ही जर केलं नाही तर आमच्या जीवनामध्ये काय होईल? एक गोष्ट लक्षात घ्या, एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, इंसान जब दिन की शुरुआत करता है इंसान जब दिन की शुरुआत करता है तब लगता है पैसा ही जीवन है. इंसान जब दिन की शुरुआत करता है तो लगता है पैसा ही जीवन है. जब शाम को लौटकर घर आता है तब लगता है शांति ही जीवन है. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करावं एवढी भावना करतोय. आणि एक उदाहरण आचार्य महाराज सांगत होते, ते उदाहरण सांगून शेवटला मी माझ्या कवितेच्या माध्यमातून निश्चितपणे या वाणीला विराम देणार आहे. आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे, कुठं खरंच जीवन आहे. एका गावामध्ये एक नाही सगळ्यात मोठं श्रीमंत व्यक्ती शेडजी होता, सगळ्यात श्रीमंत गावामध्ये, आणि त्यांचा एकुलता एक मुलगा होता. अब्जो करोडो रुपयांची प्रॉपर्टी त्या व्यक्तीची होती, आणि एकुलता एक मुलगा, दुसरं कुठलं अपत्य नव्हतं. आणि काय झालं, एक दिवस अशी घटना घडली की त्या नगरामध्ये डोंबाऱ्यांचा खेळ आला, आणि ज्यांचं त्या शेडजींचं बंगला जिथे होता त्या बंगल्याच्या चौकामध्ये डोंबाऱ्याचा खेळ लागला. आणि डोंबारी खेळ करत होता. डोंबाऱ्याच्या खेळामध्ये डोंबाऱ्याची मुलगी त्या तारेवरची कसरत करायची बघा, तारेवर चालतात की असं काठी घेऊन. आम्ही तेच करले संसारात. डोंबाऱ्याचे खेळ ओरिजिनल डोंबारी येत आहेत संसारामध्ये. सारखं जरा इकडं पडत्यासारखं झालं, जरा इकडे झालं तर इकडं. आम्ही तेच करले. चिंतन करणं आवश्यक आहे. ठीक आहे, पुढं तिकडे जाऊया. तर ती मुलगी डोंबाऱ्याचा खेळ करत असताना काठीचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी त्या शेडजींचा मुलगा ज्यावेळी खिडकीत आला आणि शेडजींच्या मुलग्याचं लक्ष त्या डोंबाऱ्याच्या मुलगीकडे गेलं, त्यावेळी त्याचं मन फेल गेलं त्या मुलगीवर. तो आता म्हणाला, मी लग्न केले तर याच मुलीशी करणार. अरे प्रेम हे अंधळा असते, काय सांगता येत नाही कुठं जाईल. त्याची भावना झाली, आणि तो निश्चितपणे भावना झाल्यामध्ये की नाही आपल्या बाबांच्या जवळ म्हणतोय, आणि बाबांना सांगतोय ती डोंबाऱ्याची मुलगी आहे, तिच्या संगच मी लग्न करणार आहे. काही करून तिच्यासाठी मला ती मिळवून द्या, नाहीतर मी जगू शकत. बाबा म्हणतात, अरे आपण कुठल्या कुलात जन्मलोय, आपण काय जन्म घेतलाय, निश्चितपणे तुझी परिस्थिती काय आहे, त्यांची परिस्थिती काय आहे, तू काय विचार करलायस. नाही नाही नाही, मला काय सांगाय नाही. जर मी जिवंत राहावं असं वाटतंय तर निश्चितपणे त्या मुलगीशी लग्न केलं तर मी जिवंत राहणार नाही, तर जिवंत राहू शकत नाही. आता शेवटीला वडील ते वडील, बाप तो बाप गेले. त्या डोंबाऱ्याजवळ गेले आणि डोंबाऱ्याला म्हटले, असं असं बाबा माझा मुलगा तुझ्या मुलगीशी लग्न करतो म्हणते, तू मुलगी देतोस काय. तो डोंबारे काय म्हणतोय, असे लई माणसं येऊन गेलेत माझ्या मुलगीला मागणी घालणारे. हे बाबा आणि काय ते शेडजी म्हटला डोक्याला दोन हे आणि काय नवीन आलं. अशी तुमच्यासारखे लई माणसं येऊन गेलेत मागणी घालून. परंतु मी ठरवलंय की निश्चितपणे माझ्याकडे जवळ राहून जो व्यक्ती, जो मुलगा मी सांगल त्याचं सोंग घालून जे सोंग वटवला त्याच्याशीच माझ्या मुलगीचं लग्न लावून देणार आहे. तुमच्या मुलग्याला मंजूर असेल तर त्याला सांगा. जातोय बाबा, आता बाबाजवळ पर्याय काय दुसरा. सांगतोय असं असं सोंग घातल्यावर सोंग वटलं तर ती मुलगी देणार आहे, तू जातो का म्हटला. बाबा बाबा सगळं घरातलं ऐश्वर्य सोडून त्या मुलगीच्या पटणाला डोंबाऱ्यावर जायला तयार झाला. गेला की सामील झाला, लगेच ती आपले कपडे बिपडे घेऊन सामील झाला की. आता काय सांगायचं, सोडा. चिंतन करणं आवश्यक आहे. आणि त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये सामील झाल्यानंतर आता सगळीकडे ते फिरायला गाव फिरते. एका ठिकाणी राहते
आणि एका गावात गेल्यानंतर लगेच ती सोंग घालत नाही डोंबारी. पहिला सगळे गावाचे टेहेळणी करतात. तुम्हाला माहिती आहे की सगळं जुन्या माणसांना लई माहिती, नवीन माणसांना डोंबारी काही ठिकाण माहिती डोंबारीच माहित नसेल त्यांना, दुसरं काही माहित नाही. ऑर्केस्ट्रा आणि कोण पाटील ते सगळं माहिती, दुसरं काय माहिती त्यांना आजच्या पोरांना. तर सांगावले. आणि मी म्हणतोय काय, मग आचार्य महाराज काय म्हणायचे, प्रवचनला 8 आणि तमाशाला 60. त्यामुळे चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना काय माहित. एक गोष्ट लक्षात, तो गेला पहिल्या दिवशी ज्यावेळी की नाही त्यांनी त्या गावामध्ये फिरत होते, योगायोगाने गिजवण्याचं चालते ते सगळे गाव फिरत होते. आणि योगायोगाने महाराज जे आहारला उठलेले, आहारला उठल्यानंतर आता तो सगळ्या गल्लीत सगळी फिरल्यात. आता तो मुलगा म्हणतो हे नवीन कुठलं सोंग आलं. मुलग्याला, शेडजीच्या मुलग्याला काय ढेकळ माहित होतं, काही माहित नव्हतं. हे नवीन काही सोंग आहे. तो म्हणतोय हे सोंग घालायला चांगलं आहे म्हणतोय, हेच बघूया म्हणतोय. आणि महाराजांच्या पाठीमागनं आता जरा पांढरी कपडे होते, महाराजांच्या पाठीमागनं चालला. मग महाराजांचं पडगान झालं की, मग पडगान झाल्यानंतर सगळे पडगान झाल्यानंतर नाही मग महाराजांना आत बोलवून नेले. सगळ्यांना वाटले हे महाराजांचे ब्रह्मचर्य आहेत, तुम्ही बी आत चला, भैयाजी आत चला. त्यांना सवळ बिवळ दिलं, सगळी सोय बी केली आणि झालं की महाराजांचा आहार झाला. आता महाराजांना काय माहित काय चालू आहे, काय सिस्टीम. ठीक आहे, महाराजांनी बी घेतले आहार झाल्यावर. मग ते ब्रह्मचर्य आहेत म्हणून काही त्यांना व्यवस्थित जेवायला घातलं. त्यावेळी तो म्हणले हे सोंग लय चांगलं आहे. त्यानंतर मग निश्चित रूपानं नाही, ज्यावेळी त्यांचं भोजन झाल्यानंतर महाराजजी जिथे बसलेले, आता ते सगळे कोण कोण चौक्यावर होते त्यांना उपदेश करत होते महाराजजी की जीवन म्हणजे एक नाटक आहे आणि सगळेजण एक एक सोंग घालण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्यो म्हटल्यानंतर तो मुलगा म्हणतो ह्यांना कसं माहित झालं माझं. मुलगा म्हणतोय या जीवनामध्ये काही सार नाही, सगळं जीवन संसार सगळा निस्सार आहे. हे म्हटल्यानंतर त्याला वाटते खरोखर बाबा हे महान आहे. आणि त्यावेळी मनामध्ये तो संकल्प बांधतोय, आता मी काय होणार तर त्या डोंबारणीचा नवरा होणार नाही, मी होणार असेल तर दिगंबर साधू होणार आहे, दुसरं काय होणार नाही. तो महाराजांच्या वर राहतोय. महाराजांच्या वर राहिल्यानंतर निश्चितपणे डोंबारी कशाला उडकायला येतोय. वडील येतात, वडील येल्यानंतर म्हणतात की काय गोष्टी. त्यावेळी तो वडिलांना बी सांगतोय मला कुठल्याही आता संसाराच्या कारणासाठी गरज नाही, मी काय होणार असेल तर ब्रह्मचर्य होऊन मी महाराज होणार आहे. ओरिजिनल खरोखर त्याग केल्यानंतर ओरिजिनल काय मिळतंय ते हे मिळते बघा. ओरिजिनल त्याग काय असेल तर संसार आणि प्रपंचाचा त्याग करणे हा ओरिजिनल त्याग आहे. ज्यावेळी सगळी संसाराची रीत आणि संसाराची सगळी घडामोडी ज्यावेळी कळते त्यावेळी नाही ओरिजिनल त्याग होतो, ही गोष्ट लक्षात घ्या. आम्ही जीवनामध्ये चिंतन करणं आवश्यक आहे. आम्हाला जर ओरिजिनल त्याग करायचं असेल, संसाराची रीत आणि संसाराची दशा काय ते करणं आवश्यक आहे. शेवटच्या भागामध्ये तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्याग आणि दानाच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी प्राप्त करा एवढी भावना करतो. आणि शेवटला एक कवितेच्या माध्यमातून मी माझ्या वाणीला विराम देतोय. बाट दे हर्ष अपना सभी के लिए, बाट दे अपना हर्ष सभी के लिए, बाट दे हर्ष अपना सभी के लिए, हे उचित बस यही आदमी के लिए, हे उचित है सब यही आदमी के लिए. दे सके प्रेम दे, ले सके प्रेम ले, दे सके प्रेम दे, ले सके प्रेम ले. प्रेम संपत्ति है जिंदगी के लिए, प्रेम संपत्ति है जिंदगी के लिए. आज तू है बड़ा यह, आज तू है बड़ा यह न अभिमान कर, आज तू है बड़ा यह न अभिमान कर. यह बड़प्पन है बस 2 दिन के लिए, यह बड़प्पन है बस 2 दिन के लिए. हृदय मंदिर है इसमें जगह कम नहीं, हृदय मंदिर है इसमें जगह कम नहीं है. खोल दे द्वार इसके सभी के लिए, खोल दे द्वार इसके सभी के लिए. बन सभी का तू और सबको अपना बना, बन सभी का तू और सबको अपना बना. दीप की भांति जल रोशनी के लिए, दीप की भांति जल रोशनी के लिए, दीप की भांति जल रोशनी के लिए. मी एवढीच भावना करतो. जीवनामध्ये त्याग आणि दान या 2 गोष्टी अशा आहेत की तुम्ही ज्यावेळी तुमचं हृदयाचं दरवाजे उघडे करशील तेवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. त्यामुळे त्याग बी करा आणि दान बी करा. कारण की दीपक जळत असतो तर दुसऱ्यांच्या रोशनीसाठी, दुसऱ्यांना प्रकाश मिळावा म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तसंच जीवन जगावं एवढी भावना करतो. जाताना एवढेच भाव करतो, मानव जीवन मिला है बेस्ट उसे मत जन तो वेस्ट, मानव जीवन मिला है बेस्ट उसे मत जन तो वेस्ट.
पाप को दो रेस्ट, अपने आप की कर लो टेस्ट, पाप को दो रेस्ट, अपने आप की कर लो टेस्ट, तभी हम सबको मिलेगा मौज का रेस्ट, तभी हम सबको मिलेगा मौज का रेस्ट। जो बोलो आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी महाराज की